तर सेकंड चॅप्टर जो आहे आपला तो S2चा शालेय व्यवस्थापन संघटन व प्रशासन काय आहे या चॅप्टरमध्ये बघूया। या चॅप्टरचं वेटेज जे आहे ते जवळपास 8 ते 9 मार्क्सचं वेटेज आहे। फर्स्ट चॅप्टर होता तो जवळपास आपला 2.5 तासांचा, जवळपास 2.25-3 तासांचा जो चॅप्टर झालेला आहे, म्हणजे रेकॉर्ड तर परफॉर्मन्स ज्याला म्हणतात ते झालेलं आहे आणि खूप मॅरेथॉन टाईप तो चॅप्टर झालेला आहे। इम्पॉर्टंट पण आहे, त्यामुळे तो चॅप्टर खूप लेंदी झालेला आहे। आणि S1च्या ज्या नोट्स आहे त्या मी काल व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि नोट्सची जी काय PDF आहे ती मी प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर। तर ज्यांना कोणाला हवी असेल तर त्यांनी तिथून ती डाउनलोड करून घ्यायची आहे। नोट्समध्ये मी तुम्हाला माहिती माझ्या नोट्स कशा असतात की फक्त सब टॉपिक जे आहे ते मी तुम्हाला देत असते, कारण काय होतं की पेपरला आपण लिहितो परंतु सब टॉपिक जे आहे ते आपल्या लक्षात राहत नाही, म्हणून मी तर सब टॉपिकवर नोट्स बनवलेले आहे आणि डिटेल्स जे आहे ते तुम्ही आपल्या चॅनलवर तर बघतायत यूट्यूबच्या। ठीक, तर चला सुरू करूया आपल्या सेकंड चॅप्टरला। तर त्यातला पहिला पॉईंट जो आहे तो शालेय व्यवस्थापन संकल्पना, व्याख्या, महत्त्व, वैशिष्ट्य। ठीक, मग हेनरी फायल व पीटर ड्रॅकर जो आहे यांचा सिद्धांत यामध्ये दिलेला आहे। मग व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय हे आपण यामध्ये बघणार आहोत। आपल्याला माहिती आहे की व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट। आपल्याला काय म्हणत असतो बघा की सपोज एखाद्याला पेपरला टाईम मिळाला नाही लिहायला, तर आपण म्हणतो की तुला वेळेचं मॅनेजमेंट नाही करता आलं का, की 1 तासामध्ये तुझे 2 प्रश्न झाले पाहिजे किंवा दुसऱ्या 1 तासामध्ये तुझे 2 प्रश्न झाले पाहिजे। अशा प्रकारे आपण त्याला काहीतरी टोमणे देत असतो किंवा आपण त्याला उपपत्ती करत असतो। ठीक, मग व्यवस्थापन म्हणजे काय की तुम्ही वेळेचं व्यवस्थितपणे नियोजन करणं, मॅनेजमेंट करणं, त्याला म्हणायचं आहे व्यवस्थापन। ठीक, मग यांनी काय दिलंय ते बघूया। मग व्यवस्थापन ही एक अतिशय प्राचीन आहे किंवा अतिशय प्राचीन जी संकल्पना आहे। मग व्यवस्थापनाचे महत्त्व जे आहे ते पुरातन काळापासून त्यांनी केलेलं आहे। हिंदू संस्कृती, ग्रीक संस्कृती या संस्कृतीमध्ये व्यवस्थापनाचा जो आहे तो आदर्श नमुना आपल्याला बघायला मिळतो। आणि कौटिल्य जे होते ते व्यवस्थापनातील एक तज्ज्ञ होते। कोणते प्राचीन तज्ज्ञ होते, 1 मार्क्सला रिकामी जागा विचारलं जाऊ शकतं की डॅश डॅश म्हणजे कोण प्राचीन काळातील तज्ज्ञ होते, कशातले, व्यवस्थापनातले, तर त्याचं नाव आहे कौटिल्य। मग काळानुसार व्यवस्थापन प्रक्रिया जी आहे ती बदलत असते। व्यवस्थापन प्रक्रिया ही एकतर्फी नसून दुतर्फी आहे। व्यवस्थापनाची जी काही व्याप्ती आहे, स्वरूप जे आहे ते ज्या त्या मोठे जे काही उद्योगधंदे आहे, व्यवसाय आहे किंवा संस्था आहे त्या स्वरूपातून ती अवलंबून असते। मग व्यवस्थापनाची तत्त्वे सर्वच संस्थांना लागू पडतात। मग व्यवस्थापनाची तत्त्वे जे आहे ज्या संस्थांना लागू केली जातात त्या संस्थेचे व्यवस्थापन असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ उद्योग व्यवसायाचे व्यवस्थापन, हॉटेल व्यवसायाचे व्यवस्थापन, फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना हॉटेल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, अशा प्रकारे व्यवस्थापन ही अलीकडील काळात एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून मान्यता पावली आहे। मग व्यवस्थापन शास्त्रशुद्ध तत्वावर आधारित असल्यामुळे अत्यंत तंत्रशुद्ध आणि शिस्तबद्ध आहे। उदाहरणार्थ MBA व्यवस्थापन अत्यंत अवघड कला आहे, आपल्याला माहिती आहे। ज्या त्याच्या फील्डमध्ये सगळ्याच ज्या काय शाखा आहेत त्या अवघड असतात, परंतु MBA जे आहे ज्यांनी मॅनेजमेंट होतं वेळेचं किंवा मग ज्या काय मोठमोठ्या कंपन्या आहे, हॉटेलचं मॅनेजमेंट केलं जातं, ते म्हणजे MBA। यामधून नोकरी, बिझनेस ज्याला करायचा असतो त्याने MBA करावं। ठीक, मग व्यवस्थापन ही औद्योगिक क्षेत्रात विकसित होत आहे। मग आपल्याला माहिती आहे टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानी इत्यादी जे काय आहे ते या व्यवस्थापनातून किंवा या बिझनेसमधून मोठे झालेली लोक आपल्याला बघायला मिळतात। मग या व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक केली जातं, नफा व प्राप्ती पाळली जाते। जेथे जेथे भांडवल गुंतवणूक आहे तेथे तेथे व्यवस्थापन आवश्यक आहे। मग व्यवस्थापन असं नाही की तुम्हाला व्यवस्थापन करायचंय मग तुमच्याकडे पैसाही पाहिजे, पुरेसं भांडवल सुद्धा पाहिजे, जागा पाहिजे, पाणी पाहिजे, सगळ्या गोष्टींचं जे काय आहे नियोजन तुम्हाला पूर्णपणे करता आलं पाहिजे, व्यवस्थापन करता आलं पाहिजे। मग शालेय व्यवस्थापन त्याची संकल्पना काय आहे, इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं 3 किंवा 4 मार्क्ससाठी। तर व्यवस्थापनाचा प्रथम वापर उद्योग व्यवसायामध्ये सुरू झाला, रिकामी जागा विचारली जाऊ शकते। व्यवस्थापनाचा वापर कुठे सुरू झाला किंवा कोणत्या व्यवसायात प्रथम सुरू झाला किंवा 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं। आदर्श व्यवस्थापनामुळे अनेक उद्योगधंदे जे आहे ते नावारूपाला आले। उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात मानवी, अमानवी व भांडवल गुंतवणूक केली जाते, त्यातून नफा व प्राप्ती विचारात घेतली जाते। अलीकडच्या काळात शिक्षण हा एक व्यवसाय झालेला आहे। मग इतर व्यवसायाप्रमाणे शिक्षण व्यवसायात सुद्धा मानवी, अमानवी व भांडवल यांची गुंतवणूक केली जाते। मग त्यामुळे शिक्षण व्यवसायात सुद्धा शालेय व्यवस्थापनाची गरज जी आहे ती भासू लागली आहे। शिक्षण व्यवसायामुळेचा जो काही दर्जा आहे हा शालेय व्यवस्थापनावर
ठरणार आहे. मग आजच्या विज्ञाननिष्ठ व तांत्रिक युगात प्रत्येक उद्योगाचे जे काय आहे व्यवसायाचे उत्पादन तंत्राबरोबरच व्यवस्थापनाचे तंत्रसुद्धा निर्माण होत आहे. त्यामुळं कोणताही व्यवसाय व संस्था म्हटली की तिच्या व्यवस्थापनाचा विचार करावा लागतो. मग आज व्यवस्थापन हे तंत्रशास्त्र उदयास म्हणून आलेले आहे. उद्योग जे काय मॅनेजर असतात ते व्यवस्थापनाला तज्ज्ञ असावं लागतं. भांडवल गुंतवणूक करणं, नफा बघणं, मानवी अमानवी घटक त्यामध्ये असतात. शिक्षण क्षेत्रात नफा म्हणजे गुणवत्ता व दर्जा यांचा विचार त्यामध्ये केलेला असतो. ठीक. मग व्यवस्थापनाचा पद्धतशीर अभ्यास व उपयोग प्रथम लष्कर, चर्च व उद्योग व्यापार जे आहे या क्षेत्रामध्ये घडून आला. मग कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळवणे हे उद्योग व्यापार किंवा क्षेत्राचे मूलतत्व आहे किंवा ध्येय आहे असं म्हटलं तरी चालेल. मग जेथे गुंतवणूक केली जाते तेथे या गुंतवणुकीची निष्पत्ती अथवा फलित पाहणे अनिवार्य आहे. मग असं नाही की फक्त गुंतवणूक करून ठेवली परंतु त्याचा आपल्याला काही फायदा झालेला नाही आहे, तोटाच तोटा होत गेला असं करता कामा नाही. तुम्ही जिथे गुंतवणूक करत आहात तेथे तुम्हाला फायदाही होणं गरजेचं आहे. मग कोणत्याही क्षेत्रातील निष्पत्तीचा व्यवस्थापनासाठी अगदी जवळचा संबंध असतो. थोडक्यात असं म्हणता येईल की उत्कृष्ट व्यवस्थापनावरच उत्कृष्ट निष्पत्ती अवलंबून असते. म्हणूनच शिक्षण क्षेत्रातील उद्दिष्टे अधिक प्रभावी रीतीने साध्य करून घेण्यासाठी आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचा जो काय अभ्यास करणं आहे तो गरजेचा आहे. शाळेचा मुख्याध्यापक हा शाळेचा व्यवस्थापक असतो. म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाच्या अंगी व्यवस्थापनशास्त्राच्या अंगी असणारे जे काही गुण आहे त्या गुणांची आवश्यकता आहे. पुढे आहे शालेय व्यवस्थापनाच्या व्याख्या. मग विविध व्यवस्थापनाच्या व्याख्या त्यांनी वेगवेगळ्या सायंटिस्टनी किंवा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत, तर त्या आपण बघणार आहोत. मग व्यवस्थापनाला आपल्याला माहिती की इंग्रजीमध्ये मॅनेजमेंट म्हणतात. प्रबंधन किंवा व्यवस्थापन हे शब्द त्याला मानले जातात. मग मॅनेज या फ्रेंच शब्दापासून मॅनेजमेंट हा शब्द इंग्रजीत तयार झालेला आहे. त्याचा अर्थ आहे की काबूत ठेवणं किंवा मानवी कृतींवर नियंत्रण ठेवणं असा होतो. म्हणजेच कोणत्याही कार्यातील प्रत्येक घटक नियंत्रित किंवा काबूत ठेवणं, ते कार्य यशस्वीरित्या पूर्ण करणं होय. म्हणजेच काय? मॅनेजमेंट. मग मॅनेजमेंटचा किंवा व्यवस्थापनाचा शब्दचा अर्थ काय आहे? कारभार पाहणं, व्यवस्था ठेवणं, व्यवहार चालविणं, नियंत्रण ठेवणं म्हणजे व्यवस्थापन होय. 1 मार्काला विचारलं जाऊ शकतं एका वाक्यात की व्यवस्थापनाचा अर्थ काय. मग काय आहे की कारभार पाहणं, व्यवस्था ठेवणं, व्यवहार चालवणं, नियंत्रण ठेवणं असे त्याचे विविध अर्थ आहे. मग शालेय व्यवस्थेत अंतर्भूत असलेल्या विविध बाबींचे नियमित कार्य करणारी जी काही यंत्रणा आहे त्याला म्हणायचे व्यवस्थापन. शालेय संघटनेतील मानवी घटकांकडून प्रभावीपणे कार्य करून घेणारी यंत्रणा म्हणजे काय? व्यवस्थापन. मग व्याख्या केलेला आहे काय आहे की पहिली आहे शालेय संघटनेतील उपलब्ध साधन सामग्री व मनुष्यबळ यांचा जास्तीत जास्त परिणामकारक उपयोग करून अध्यापन विषयक अनुरूप कार्यक्रमाद्वारे मानवी गुणांचा विकास करणारी जी काय प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं आहे व्यवस्थापन. मग शाळेत ज्या काय साधन सामग्री असतात त्या उपलब्ध असणारे जे काय मनुष्यबळ आहे त्यांचा जास्तीत जास्त परिणामकारक उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या शाळेत बघा प्रयोगशाळेमध्ये व्यवस्थित खूप सारे केमिकल्स असतात किंवा मग त्यांची उपकरणं असतात. ठीक. मग त्या उपकरणांचा व्यवस्थितपणे उपयोग करून घ्यायचा आहे. मनुष्यबळ यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे शाळेत कामगार असतात, काम करणारे जे काय टीचर वर्ग आहे किंवा मग जे काय विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून जे काय व्यवस्थित काम करून घ्यायचे की जेणेकरून त्यांचे गुण जे आहेत त्यांच्यामध्ये मानवी गुणांचा विकास होईल अशी प्रक्रिया घडून आली पाहिजे. म्हणजे काय आहे? व्यवस्थापन. दुसरी डेफिनेशन सांगितली आहे की शालेय संघटनेत नियोजन व प्रशासन या संदर्भात समाविष्ट असलेले दैनंदिन कार्य करणारी यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन. मग पीटर ड्रॅकरने काय सांगितलं आहे की व्यवस्थापन हे एक बहुउद्देशीय साधन असून त्या अन्वये एखादा व्यवसाय, व्यवस्थापक, कामगार आणि कार्य यांचे व्यवस्थापन केले जाते. बरोबर आहे की व्यवस्थापन हा बहुउद्योगीय किंवा बहुउद्देशीय साधन आहे. आपण मॅनेजमेंट करतो म्हणजे आपला काहीतरी उद्देश असतो, एकच उद्देश असतो असं आहे का? नाही. आपण सपोज एखादा हॉटेल मॅनेजमेंट टाकलं, मग पहिला उद्देश आहे की त्यातून आपल्याला खूप सारे पैसे भेटणार. दुसरा उद्देश आहे की ज्या ठिकाणी सपोज एखाद्या ओसाड जागेत टाकलं तर तिथे तुम्हाला किंवा मग जे काही लोक येता जात आहे त्यांना हॉटेल किंवा मग खाण्यापिण्यासाठी जे आहे त्या सोयी करून देणं. तिसरं आहे की एखाद्याला इमर्जन्सी जायचं आहे वॉशरूमला, बाथरूमला, तर हॉटेलमध्ये त्या सोयी करणं. चौथा उद्देश आहे की तुमची इच्छा असेल जर हॉटेल मॅनेजमेंट तर तुमची इच्छा पूर्ण होणं आणि घराला व्यवस्थित हातभार लागणं इत्यादी जे काही उद्देश आहे ते त्यामधून काय होतात? प्राप्त होतात. पुढे आहे जॉन मी काय म्हणतो की कामगार आणि मालक या दोघांची अधिकाधिक सुख समृद्धता वाढवावी
आणि जनतेला शक्य तेवढी चांगली सेवा मिळावी यासाठी कमीत कमी प्रयत्नात अधिकाधिक फलिते साध्य करण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. आत्ताच सांगितलं मी की सपोज तुम्ही हॉटेल टाकलं, मग काय की हॉटेलनी काय होतं की सेवा भेटते, ठीक ना. मग एखाद्याला खूप जास्तच भूक लागली तर ते पटकन हॉटेलमध्ये जाईल, त्याच्याकडे खायला काही नसेल तर तो हॉटेलमध्ये जाईल, त्याला इमर्जन्सी जायचं असेल बाथरूम वॉशरूमला तर ते तिथे जाईल, ठीक. मग अशी सेवा जी करते ती जी सेवा आहे, जनतेला सेवा करणं, सेवा मिळावी यासाठी कमीत कमी प्रयत्नातून अधिक प्राप्त होतं. म्हणजे ते कमी प्रयत्न करतात परंतु त्यांना त्यातून खूप सारा पैसा प्राप्त होतो. पुढं आहे शुल्ज काय म्हणतो की पूर्वनिश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघटनेचे नेतृत्व, मार्गदर्शन आणि निर्देशन करणारी जी काही यंत्रणा आहे तिला म्हणायचं आहे व्यवस्थापन. स्टॅनले वॉन्स म्हणतोय की पूर्वनियोजन उद्दिष्टांच्या सहाय्यतेसाठी निर्णय घेण्याची तसेच मानवी कृतीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे जे काही पूर्वनियोजन आहे आपलं, जे काही पूर्व उद्दिष्ट आहे त्यांना साध्य करण्यासाठी जे काही मानवी कृतीनं नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन आहे. मग फॉर एक्झाम्पल बघा असे की सपोज तुमच्या घरातल्यांची एखाद्या तुमच्या पप्पाची किंवा म्हणजे तुमच्या बाबांची इच्छा आहे की तुम्ही काहीतरी मोठा बिझनेसमॅन व्हावं, काहीतरी मोठा शेतकरी व्हावं किंवा काहीतरी मोठं व्यवस्थापन करावं. मग ती इच्छा किंवा जे काही पूर्व उद्दिष्ट आहेत त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी मानवी कृतीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे व्यवस्थापन. मग त्याची गरज व महत्त्व काय आहे. व्यवस्थापन ही संकल्पना सर्वव्यापी असून सर्वच क्षेत्रांत महत्त्वाची मानली जाते. व्यवस्थापनात संघटन व प्रशासन अंतर्भूत आहे, त्यामुळे व्यवस्थापनाची व्याप्ती विस्तीर्ण आहे. त्यामुळे शिक्षणात अनेक दृष्टीने व्यवस्थापनाची गरज व महत्त्वसुद्धा गरजेचं आहे. तर त्याचा पहिला पॉईंट जो आहे तो कोणता आहे की आजच्या काळात शिक्षण हा एक व्यवसाय झालेला आहे. बरोबर की काय होतं की शिक्षणाने पहिली गोष्ट तर शिक्षणाने आपली जी मुलं असतात ती हुशार होतात. दुसरी गोष्ट मुलं जे काय फुरसतीच्या वेळेचा उपयोग करतात. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना व्यवस्थित काहीतरी जॉब मिळावा किंवा नोकरी करावी यासाठी आपण शिक्षणाला पाठवत असतो किंवा शाळेत पाठवत असतो. चौथी गोष्ट म्हणजे सपोज ही काय तुमचं गोष्ट नाही आहे परंतु आपलं एक मूल आपण घरी सांभाळू शकत नाही तर आपण जे काय शाळेत 40-50 विद्यार्थी एक टीचर कसा सांभाळतो, ठीक ना. यावरून लक्षात घ्यावं आपली सपोज आपण एक दिवस घरी असलो, रविवार असेल तर संडेच्या दिवशी मम्मी सारखी चिडचिड करते, काय हे पोरांनी किती वैताग दिला आहे दिवसभर, असं तसं, यांना आज सुट्टी आहे हे ते है ना. आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी ते शाळेत गेले की मुले आई काय होती निवांत होते. तर ठीक आहे, मग शिक्षण हे काय आहे की जे काही मुलांना व्यवस्थित वळण लागणं. काही गोष्टी काय होतं लहान मुलं आपलं ऐकत नाही, आईचं वडिलांचं किंवा कोणाचंच ऐकत नाही घरी, परंतु त्याच गोष्टी ते शाळेत जाऊन ऐकायला शिकतं, आदराने ऐकायला शिकतं, आदराने राहायला शिकतं, ठीक ना. तर अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रात जे काय आहे व्यवस्थापन किंवा व्यवसाय हा खूप मोठा किंवा व्यवसाय शिक्षण क्षेत्र जे आहे ते एक व्यवसायाचं साधन बनलेलं आहे. त्यातून उद्योग व्यवसायात व्यवस्थापनेमुळे या व्यवसायाची प्रगती व विकास होत गेला. त्याचप्रमाणे शिक्षण व्यवसायाचा विकास व प्रगती होण्यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे. भारत हा विकसनशील देश आहे. विकसनशील देशाने शालेय व्यवसायावर केलेले खर्चाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मग त्या खर्चाच्या प्रमाणात शिक्षणातून गुणवत्ता व प्राप्ती प्रमाण यांची सांगड घालण्यासाठी प्रभावी शैक्षणिक व्यवस्थापनाचा विचार करणं आवश्यक आहे. चौथा आहे शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे ही राष्ट्रीय जबाबदारी आहे. या राष्ट्राने शिक्षणावर केलेली जी काही भांडवल गुंतवणूक ही आवश्यक असली तरी ती अनुत्पादक आहे असा एकेकाळी समज होता. मग परंतु तो समज आज नाहीसा होत चालला आहे. शिक्षणावर केलेली जी काही गुंतवणूक आहे ती अनुत्पादक तर नसते, उलट उत्पादनासाठी वाढीसाठी ती आवश्यक असते, ठीक आहे. मग तुम्ही काय होतं की म्हणजे भरपूर लोकांचा समज असतो की आपण आपल्या मुलाला इतक्या महागड्या शाळेत पाठवले, सपोज मुलाचं 1 लाख रुपये वर्षाला फी आहे, परंतु त्यातून काय होतं की अनुत्पादनिक आहे. म्हणजे काय की जी गुंतवणूक तुम्ही विद्यार्थ्यांसाठी केली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी भावी आयुष्यासाठी म्हणजे 2 वर्षांनी किंवा मुलं त्या शाळेत राहणार असेल तर त्यांच्यासाठी व्यवस्थित युनिफॉर्म असतील, व्यवस्थित बुक्स असतील, सगळ्या ज्या काही LCD UDC किंवा काय असेल त्या सगळ्या जे काय आहे साधनसामग्री आहे शिकवण्याची ती व्यवस्थित उपलब्ध करून दिली जाईल. जे काय बोर्ड आहे व्हाईट बोर्ड, जिओ बोर्ड जे आहे ते त्यांना उपलब्ध करून दिले जाईल. व्यवस्थित बेंचेस, व्यवस्थित कलरफुल चार्ट्स वगैरे जे आहे ते व्यवस्थित त्यांना त्या पैशातून उपलब्ध करून दिलं जाईल. या दृष्टीनं काय आहे व्यवस्थापन खूप जास्त महत्त्वाचे
आहे. पुढे आहे प्रत्येक शाळा ही एक संस्था आहे. ती संस्था ज्या उद्देशाने स्थापन झाली आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी शाळेचे व्यवस्थापनही दर्जेदार असणं आवश्यक आहे. मग उद्योग व्यवसायात ज्याप्रमाणे मानवी व अमानवी घटकांच्या द्वारे व्यवसायाचा विकास होत जातो त्याचप्रमाणे शाळेतील उपलब्ध मानवी व अमानवी घटकांद्वारे त्या व्यवसायाचा विकास होत आहे. मग त्याप्रमाणे शाळेतील उपलब्ध मानवी व अमानवी घटकांद्वारे शाळेचा विकास होण्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. तुम्ही म्हणत असाल हे मानवी अमानवी काय आहे? सारखं परिसर अभ्यासमध्ये बघितलं होतं आपण की मानव निर्मित किंवा मग निसर्ग निर्मित. ठीक, तर या चॅप्टरमध्ये सुद्धा मानवी जी काही शाळेची घटकं आहे ती दिलेली आहे, ती आपण पुढे बघणारच आहोत. ठीक, तर पुढे आहे उद्योग व्यवसायात ज्याप्रमाणे जागेची निवड, भांडवल, कच्चा माल, कुशल कामगार, आधुनिक यंत्रसामग्री, बाजारपेठ, गरजेनुसार उत्पादनात बदल या बाबींचा विचार केला जातो त्याच प्रमाणात शिक्षण व्यवसायात परिसर, कुशल व तज्ज्ञ शिक्षक, शिक्षकतेवर कर्मचारी, आधुनिक अध्ययन अध्यापन तंत्रे व साधने, गरजेनुसार आवश्यक शिक्षण यांचा विचार करण्यासाठी व्यवस्थापनाचे महत्त्व आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं बघा की उद्योग व्यवसायामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे भांडवल गुंतवणं किंवा जागा, पाणी, माल जे काय आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तसंच शाळेसाठी सुद्धा उत्तम परिसर जिथे जास्त गडबड गोंधळ नसेल, सर्व मुलांच्या सोयीने तो 1-2 किलोमीटरच्या आतच असेल, व्यवस्थित शिक्षक तज्ज्ञ, जे काही तुमची शाळेकडून सर्व ज्या काही सामग्री आहे त्या विद्यार्थ्यांना पोहोचवणं, हे सगळं आहे व्यवस्थापनाचे महत्त्व किंवा व्यवस्थापनाची गरज यामध्ये आहे. कशामध्ये? अभ्यासामध्ये किंवा शिक्षणामध्ये. आज व्यवस्थापन म्हणजे शाळा चालवणे एवढे मर्यादित नसून त्या शाळेतील विविध मानवी घटकांमध्ये होणाऱ्या आंतरक्रियात्मक संबंधावर त्या शाळेचे अपयश किंवा यशापयश अवलंबून असते. म्हणजे व्यवस्थापन हे मर्यादित आहे का? नाही. तर त्याचबरोबर जे काही मानवी घटक आहे त्यांच्यामध्ये ज्या काही आंतरक्रिया घडून येतात त्या या व्यवस्थापनावर अवलंबून आहे. 9 आहे शालेय व्यवस्थापनाच्या अभ्यासाने शिक्षण व्यवस्थेची कायद्याच्या दृष्टीने कशी बैठक आहे यांची माहिती होत जाते किंवा त्याप्रमाणे त्यांची अंमलबजावणी करणं. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असून समाजाची निर्माण केलेली एक संस्था आहे. औपचारिकरित्या भावी पिढीचा सर्वांगीण विकास करून त्यांना जीवन जगण्यास समर्थ बनवणे असे शालेय कार्याचे स्वरूप आहे. मग हे कार्य योजनाबद्ध रीतीने व कल्पकतेने होण्यासाठी शालेय कार्याची योजना किंवा योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. पुढे आहे आजचा शिक्षक हा उद्याचा वरच्या स्तरावरील व्यवस्थापक असतो. तेव्हा या विषयाची तयारी व्यावसायिकदृष्ट्या फायद्याची होऊ शकते. शैक्षणिक व्यवस्थापनाच्या अभ्यासाने कोणतीही संस्था चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य यांची आवश्यकता असते. मग शैक्षणिक व्यवस्थापन जे आहे ते कोणतीही संस्था आपल्याला काहीही करायचं असेल तर त्याविषयीचं आपल्याला डीप नॉलेज पाहिजे, त्याविषयी आपल्याला आवड पाहिजे, तेव्हाच ती काय गोष्ट आपल्याकडून चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. पुढे आहे इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या 100 किंवा 100 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण होत असतील तर त्या विद्यार्थ्यांवर केलेला निम्मा खर्च वाया जात आहे. म्हणून शिक्षणात होणारी गळती व स्थगिती थांबवण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. बरोबर. मग आपण काय केलं की जे काही पर्सेंटेज वारी असते विद्यार्थ्यांची, आपण म्हणतो बघा की रिझल्ट लागला की म्हणतो या शाळेचा रिझल्ट जो आहे तो 100% लागला, या शाळेचा 80% लागला, अशा प्रकारे रिझल्ट लागत असतो. म्हणजे काय होतं नेमकं की जर सपोज इयत्ता 7वी किंवा 8वीमध्ये 100 मुले असतील तर त्यापैकी 70 मुलं पास झाली आणि 30 मुलं जी नापास झाली, त्यावरून काय होतं, त्या शाळेचं काय होतं, तोटा होतो किंवा त्यांनी शाळेने जो काय खर्च केलेला असतो तो वाया जात असतो. पुढे आहे शालेय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. मग काय आहे वैशिष्ट्य तर बघूया. मग काय आहे की शालेय व्यवस्थापन हे एक शालेय कार्याचा आरंभबिंदू आहे. मग शालेय कार्याची सुरुवात शालेय व्यवस्थापनापासून होते. बरोबर. मग काहीही करायचं असेल आपल्याला, सपोज शाळेचं जर काही काम असेल तर ते आधी स्वच्छतेपासून करतो आपण. ठीक. मग जेव्हा आपली प्रार्थना, जनगीत, राष्ट्रगीत वगैरे होतं तेव्हा आपण एका वर्गाला काय करतो, स्वच्छता करायला लावतो. म्हणजे काय करतो, इन शॉर्टकट आपण शाळेचं व्यवस्थापन करतोय. ठीक. मग प्रथम व्यवस्थापक मंडळ तयार होते. मग हे मंडळ शाळेच्या दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवून उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करण्याची योजना तयार करत असतं, म्हणजेच व्यवस्थापनाचे कार्य करत असतं. मग शाळेचा मुख्याध्यापक हा व्यवस्थापक मंडळ व शालेय प्रशासनाचा दुवा असतो. व्यवस्थापनात कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची कला व कौशल्य आत्मसात करावी लागतात. म्हणजेच यात अधिकाराचा भाग मुख्यत्वे करून असतो. मग कारभार पाहत असताना नियमांची अंमलबजावणी करतानाच अधिकाराचा वापर करावा लागतो.
मग तो योग्य रीतीने वापरून आपले उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण करणे ही महत्त्वाची व्यवस्थापनाची बाब आहे. मग याबरोबरच व्यवस्थापनात स्वयंशिस्त, वेळेची बचत आणि सर्वांचे सहकार्य मिळेल अशी वागणूक नियोजन तयार केलं गेलेलं असतं. मग त्यांची वैशिष्ट्य काय काय आहे तर पुढील प्रमाणे आहे. मी जे काय आहे सेकंड इयरचे जे चॅप्टर आहे ते तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांची सांगत आहे. फर्स्ट इयरमध्ये मी काय केलं की 2 ते 3 मिनिटमध्ये दोन्ही पेज जे आहे ते पटापट तुम्हाला रीड करून दाखवलेले होते. कारण तेव्हा जे होतं की म्हणजे पेपर खूपच जास्त तोंडावर आलेले होते त्यामुळं आता काय करते की मी जवळपास सगळेच पॉईंट जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे. म्हणजे एक ना एक ओळ जी आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे किंवा रीड करून दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ जे आहे ते जवळपास 1.5-2 तासापर्यंत सुद्धा बनत आहेत आपले. ठीक, तर बघूया लवचिकता. मग लवचिकता म्हणजे काय आपण खूप वेळेस बघितलं आहे की लवचिकता याचा अर्थ परिस्थितीनुसार कार्यात बदल करणं होय. म्हणजे कालानुसार व बदलत्या परिस्थितीनुसार संपूर्ण व्यवस्थापनात आवश्यकतेनुसार योग्य तो बदल करावयाचं काम म्हणजे काय लवचिकता. साचेबद्ध व्यवस्थापन प्रशासकीय प्रक्रियेत बाधा निर्माण करतात. सर्वांचे हित लक्षात घेऊन उद्दिष्टपूर्ती होत असेल तरी परिवर्तन करणं क्रमप्राप्त ठरतं. म्हणजे व्यवस्थापन हे परिस्थिती सापेक्ष असायला पाहिजे. पुढे आहे गुणग्राहकता. व्यवस्थापनामध्ये इतरांचे गुण ग्रहण करण्याची क्षमता असायला हवी तर व्यवस्थापन चांगले समजले जाते. समाजातील ज्या काही इतर शाळांमध्ये चांगले सांस्कृतिक कार्यक्रम, अध्यापन पद्धती, सर्जनात्मक उपक्रम घेतले जात असतील तर व्यवस्थापकांची म्हणजेच मुख्याध्यापकांची त्यात अवलंब केला पाहिजे. त्यात आपल्या शाळेमध्ये सुद्धा त्यामध्ये ते जे काही कार्यक्रम होत असतील दुसरीकडे ते आपल्या शाळेमध्ये सुद्धा करायला गेले पाहिजे. पुढे आहे प्रगमनशीलता. मग व्यवस्थापन गतिशील असले पाहिजे. ज्या समाजासाठी शाळांची निर्मिती झाली आहे तो समाज प्रगमनशील असल्याने व्यवस्थापनही तसेच काय होतं अपरिहार्य असते. म्हणजे गतिमान व्यवस्थापन बदलत्या समाजाच्या गरजा, आशा, आकांक्षा पूर्ण करू शकतं. पुढे आहे खंबीर नेतृत्व. चांगल्या व्यवस्थापनासाठी नेतृत्व खंबीर असायला हवे. म्हणजे उत्तम नेतृत्वामुळे काय होतं की व्यवस्थितपणा येऊ शकतो. उद्दिष्टांची जी काय होती ती पूर्ती होऊ शकते. पुढे आहे सर्जनशीलता व प्रतिमा यांचा विकास. मग विद्यार्थ्यांमध्ये जे काय असलेली बुद्धिमत्ता, सर्जनशील जे काही विचार आहे त्या व्यवस्थापकांनी जोपासना करून मार्गदर्शनाद्वारे संस्कारित करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की चांगल्या व्यवस्थापनाची महत्त्वाची वैशिष्ट्य हे दिसून येतं. विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही चांगल्या वृत्ती आहे, सर्जनशीलता आहे त्यांचं काय केलं पाहिजे विकास केला पाहिजे. त्यामुळे काय होतं तुमच्या शाळेचं जे काही नेतृत्व आहे, सर्जनशीलतेची जी काही तुमची शाळा जी आहे ती व्यवस्थित व्यवस्थापनाकडे कल घेऊ शकते. हिऱ्याने तेच पैलू पाडल्याशिवाय प्रगट होत नाही हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जेव्हा हिरा म्हणजे काय की एखाद्या मुलाचं फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाचं जे काही त्याच्याकडे आहे ते कौशल्य त्याने इतरांसमोर मांडले नाही तर त्याच्यामधले ते कौशल्य आहे ते बाहेर निघेल का नाही. ठीक, तर तशा प्रकारे त्याचा विकास घडून आणला पाहिजे. म्हणजेच पर्यायाने राष्ट्रीय व सामाजिक जीवन संपन्न होऊ शकते. पुढे आहे कार्यकुशलता. व्यवस्थापक आणि व्यवस्थापनातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कार्यकुशलता असली पाहिजे. अशी कार्यकुशलता सर्वांच्या ठिकाणी असेल तर सर्वांच्या संयुक्ताने प्रयत्नाने व्यवस्थापन कार्याचा जो काही दर्जा आहे तो सुधारतो. पुढे आहे मानवी संबंधावर भर. मग व्यवस्थापन मानवी संबंध अतिशय महत्त्वाचे असतात. त्यांच्यात होणाऱ्या ज्या काही आंतरक्रिया आहे व्यवस्थापन ठरत असते. मानवी संबंधांचे सलोख्याने सहकार्याचे व व्यवस्थापनातील जे काही घटक आहे ते हिताचे असले पाहिजे. पुढे आहे लोकशाही मूल्यांची जपवणूक. व्यवस्थापक स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व ही लोकशाही मूल्यांचे महत्त्वाचे स्थान त्याच्यामध्ये असायला हवे. वागणारे व वागवणारे हे दोन्ही जे काय आहे लोकशाही मूल्यांची जपवणूक करून कार्य करीत असतील तर हे चांगले व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य समजलं जातं. पुढे आहे व्यवस्थापनात अधिकाराचा त्रिकोण. मग व्यवस्थापन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. जसं की शिक्षण, अध्यापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. तसंच व्यवसाय ही किंवा व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. व्यवस्थापन कार्यक्षमता ही व्यवस्थापनावर अवलंबून असते. व्यवस्थापनात अधिकाराची एक व्यवस्था असते. ही व्यवस्था त्रिकोणाप्रमाणे असते. पाया विस्तृत असून सत्ता शिरोबिंदूकडे एकटवलेली असते. आपल्याला माहिती की जेव्हा त्रिकोण जे आहे त्या लाईन असतात, फक्त एक बंदिस्त आकृती असते ना, पण ती आकृती कशाने जोडलेली आहे फक्त एका शिरोबिंदूने जोडलेली आहे, एका पॉईंटवर टिकलेली आहे. तसंच व्यवस्थापन सुद्धा आहे
ते एक त्रिकोणासारखं आहे, परंतु त्याचा फक्त शिरोबिंदूकडे सत्ता जी आहे ती टिकवलेली असते किंवा एकवटलेली असते. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो की शालेय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये सांगा. ठीक, तर अशा प्रकारे इथं हा वैशिष्ट्य संपले आहे. पुढचा पॉईंट आहे हेनरी फेयोल यांचा सिद्धांत. मग काय सिद्धांत आहे, आपण आधी बघितलेलं आहे की सिद्धांत म्हणजे की जे काही हेनरी फेयोल जो आहे तो एक विचारवंत होता आणि त्याचं काय आहे की शास्त्राच्या विकासात हेनरी फेयोल याचे एक मौखिक योगदान जे आहे. मग व्यवसायाने अभियंता असलेल्या हेनरी फेयोल यांनी कृतिशील व्यवस्थापनाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे फेयोल यांना शास्त्रीय व्यवस्थापनाच्या सिद्धांताचा जनकसुद्धा म्हटलं जातं. ठीक, मग काय आहे की त्यांचं व्यवस्थापन शास्त्रातील योगदान बघूया. फेयोलच्या यांच्यामध्ये काय आहे की व्यवस्थापन हे शास्त्र आहे आणि ते समजण्यासाठी त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या मते व्यवस्थापन आणि प्रशासन यांच्यामध्ये कोणताही फरक नाही. त्यांनी व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या सैद्धांतिक क्षेत्रात जे काही योगदान दिले आहे त्याला फेयोलवाद असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांच्या मते प्रशासन आणि व्यवस्थापन त्यांच्या संकल्पना ज्या आहे त्यांचा सिद्धांत जो आहे तो समान आहे. ठीक आहे, मग कोणतीही गोष्ट आपल्याला शिकायची असेल तर ती आधी समजून घेणं जास्त गरजेचं असतं. सपोज तुम्हाला एखाद्या प्रश्नाचा आन्सर द्यायचा असेल तर त्या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला एकदा वाचावं लागतं, ते व्यवस्थित समजून घ्यावं लागतं, स्वतःशी मनाशी एकदा बडबड करावी लागते, तेव्हा तुम्हाला ते आन्सर आहे ते समजण्यासाठी सोपं जाईल. पुढे आहे फेयोल यांचे प्रशासन आणि व्यवस्थापन यासंबंधीचे विचार. मग काय विचार आहे की फेयोल यांनी प्रशासन आणि व्यवस्थापन यामध्ये कोणताही फरक मान्य केलेला नाही. जसं आपण पियाजे आणि वायगोस्कीची जी थेअरी आहे त्या थेअरांमध्ये फरक बघितला होता बघा की सामाजिक बुद्धिरचनावाद की काहीतरी असं होतं की त्यामध्ये त्यांची दोघांची विचारसरणी जी आहे ती लिहायला आलेली होती आपल्याला पेपरला. ठीक, मग त्यांची जी काही संघटनेची उच्च स्तरासाठी उच्च व्यवस्थापन ऐवजी प्रशासन या शब्दाचा उपयोग त्यांनी केलेला आहे. मग त्यांच्या मते प्रशासन किंवा व्यवस्थापनाचे सिद्धांत सार्वभौमिक असतात. त्यामुळे त्यांना व्यवसाय, उद्योग, सैन्य, सरकार, शिक्षण इत्यादी जे काही सेवा आहे त्या क्षेत्रात उपयोगले जाऊ शकते. त्यामुळे वैयक्तिक प्रशासन आणि लोकप्रशासन यात फरक करता येत नाही. मग ठीक, मग त्यांनी जो काय अर्थ दिला आहे प्रशासनाचा त्याला काय म्हटले की ज्याला सामान्यपणे स्वीकारले जाते, त्यामुळे प्रशासनाद्वारे केल्या जाणाऱ्या सेवांचे क्षेत्र खूप विस्तृत होत जाते. त्यामुळे सार्वजनिक सेवाच नाही तर प्रत्येक प्रकारच्या जे काही उद्देशांना पूर्ण करण्याचे सर्व प्रकारचे उपक्रम समाविष्ट आहेत. या सर्वांना योजना बनवणे, संघटन, आदेशन, समन्वय आणि नियंत्रणाची आवश्यकता असते. तसेच योग्य प्रकारे कार्य पूर्ण करण्यासाठी सामान्य सिद्धांताची आवश्यकता त्यामध्ये असते. मग प्रशासनाला व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी एकीकृत किंवा समन्वयीय दृष्टिकोनातून पाहण्याचं गरजेचं आहे. मग प्रशासनामध्ये केवळ उच्चस्तरीय योजना ज्या असतात, धोरण जे असतात ते निर्माण करून चालणार नाही, तर संघटनेमधील जे काही सर्व कर्मचारी समाविष्ट आहेत ज्यांचा संबंध संघटनेच्या त्या क्रियांशी असतो त्या संघटनेमध्ये त्यांना निगडीत किंवा सहभाग त्यांचा असायला गरजेचा आहे. व्यवस्थापनातील विविध समस्यांच्या दूरदृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर फेयोल यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे तर्कसंगतरित्या व्यवस्थापनात सिद्धांत जो आहे तो मांडलेला आहे. या सिद्धांताची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने आपल्या सेवानिवृत्तीनंतर शाळा महाविद्यालयातून आपल्या व्यवस्थापनाचा सिद्धांत शिकवण्याचे कार्य त्यांनी केलेलं आहे. मग व्यवस्थापनाच्या सिद्धांताचा जो काही प्रत्येक क्षेत्रांत वापर होत असल्यामुळे या सिद्धांताची ओळख जी आहे ती सर्वांना व्हावी असं हेनरी यांना वाटलं. मग जेव्हा त्यांचं शाळानिवृत्त झाले किंवा सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांना कळालं की व्यवस्थापनाचे जे काही सिद्धांत आहे तो सर्वांना कळाला पाहिजे. पुढे आहे पीटर ड्रॅकरची उपपत्ती. मग काय आहे की पीटर ड्रॅकर यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक मानलं जातं. मग ड्रॅकर यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, इतिहासतज्ञ, तत्त्वज्ञ इत्यादी जे काय आहे ते त्या विविध भूमिकांच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा परिणाम त्यांच्या विचारसरणीवर झालेला दिसून येतो. मग काय ड्रॅकर यांनी व्यवस्थापनाचा सामाजिक परिणाम आणि व्यवस्थापनाची जी काही परिणामकारकता यावर भर दिलेला दिसून येतो. मग त्यांच्या मते व्यवस्थापनातील पुढील कार्याची दिशा ठरवण्यापूर्वी त्यावेळेचा वातावरणाचा औपचारिकपणे अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारचे जे काय अभ्यास केल्यामुळे भविष्य काळात उपलब्ध होणाऱ्या संधीची आगाऊ सूचना मिळू शकते. त्यामुळे आवश्यकतेनुसार परिस्थितीचा आढावा घेऊन संभाव्य संधीचा फायदा ठरवण्यासाठी दृष्टीने योग्य फेरफार करून अंमलबजावणी केल्याने येणारे जे काही निष्कर्ष आहे ते कितीतरी पुढे नेणारे असू शकतं.
म्हणजे त्यांना काय म्हणायचे की कोणत्याही गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याआधी त्याचं पूर्वज्ञान जे आहे किंवा ते जे काही वातावरण आहे त्या वातावरणाचा औपचारिकदृष्ट्या अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्या अवक्षेमुळे काय होतं की एखाद्या गोष्टीचा आपण आढावा घेऊ शकतो. मग आढावा घेतल्यानंतर जे काही संभाव्य संधी आहे, येणाऱ्या ज्या काही संधी आहे त्यांचा फायदा आपण घेऊ शकतो आणि त्या दृष्टीने आपण काय करू शकतो, जे काही योग्य फेरफार जे आहे, बदल जे आहे, निष्कर्ष आपल्याला काढायचे आहे किंवा मग कोणतं काम कोणत्या प्रकारे करायचं आहे, अशा प्रकारचे जे कोणतेही निष्कर्ष आपल्याला काढायचे आहे त्यांची अंमलबजावणी आपण करू शकतो. पुढे आहे पीटर ड्रॅकर यांनी इसवी सन 1974 मध्ये उद्देश केंद्रित व्यवस्थापन मॅनेजमेंट बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ज या संकल्पनेकडे संकेत केला होता. मग त्यांच्या मते प्रभावी व्यवस्थापक हा विचारशील व कृतिशील असावा. इतरांच्या कृतीकडे योग्य प्रकारे लक्ष देणाऱ्या व्यवस्थापकांपेक्षा योग्य कृतीकडे लक्ष देणारा व्यवस्थापक अधिक प्रभावी असतो. म्हणजे काय की आपण इतरांचे निरीक्षण करून तो काय करतो याचं व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतः काय करतोय ना आपलं व्यवस्थापनाकडे किती प्रमाणात लक्ष आहे तेच जास्त प्रभावी असतं. मग काय की पीटर ड्रॅकर यांनी वेळेचे महत्त्व जाणले. वेळेबाबत ते म्हणतात की वेळ ही एक अशी नाशवंत बाब आहे की तिचा साठा कुठेच करून ठेवता येत नाही. ठीक आहे, बरोबर आहे की तुमचं जेव्हा सपोज आता जेव्हा फर्स्ट इयरचे DEDचे पेपर झाले, काहींना ठीक गेले, काहींना थोडे अवघड गेले, काहींना मीडियम गेले, तर काही सांगतं की माझे 2 बॅकला लागतील, 4 बॅकला लागतील एटसेट्रा. मग तेव्हा केलेला तुम्ही जो अभ्यास होता तो तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असता तर तो पेपर तुमचा निघाला असता. परंतु तोच पेपर तुम्हाला आता परत पुढे कधीतरी द्यावा लागणार. मग ती जी वेळ होती त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग केला नाही, त्यामुळे ती वेळ परत येणार आहे का, तो पेपर परत येणार आहे का, 30 दिवस परत येणार आहे का, नाही. तर तुमचा तो पेपरचा अभ्यास किंवा तो पेपर तुमचा जवळपास 3 ते 4 महिन्यांनी किंवा 5 महिन्यांनी घेतला जाईल. तर तेव्हा तुम्हाला परत ते रिव्हिजन आहे, परत ते पुस्तक वाचायला लागेल जो पेपर बॅकला लागलेला आहे तो. मग त्याच्यामुळे वेळ ही एक अशी नाशवंत बाब आहे की तिचा साठा आपण कुठेच करू शकत नाही. निर्णय प्रक्रियेबाबत पीटर म्हणतात की विविध विकल्प असतात, त्यातून योग्य विकल्पांची निवड करणं म्हणजे निर्णय घेणं. ही निवड आपल्या पातळीवर त्या परिस्थितीत असते. निर्णय घेताना संबंधित क्षेत्रातील माहितीवर आधारित असला पाहिजे. मग त्यांचं व्यवस्थापनातील योगदान मग काय आहे की त्यांनी अनेक संशोधनपर लेख आणि ग्रंथांमधून आपले व्यवस्थापनिक विषयक जे काय आहे विषय मांडलेले आहे. मग ते काय सांगतात, पहिला आहे व्यवस्थापनाची व्याप्ती. व्यवस्थापन तंत्राचा वापर सर्व प्रकारच्या कार्यात आवश्यक आहे. व्यवस्थापनाचे जे काही कार्य आहे फक्त व्यवसायिक क्षेत्राशी मर्यादित नाही. बरोबर आहे. व्यवस्थापन आपण काय करतो की फक्त काय की मग हॉटेल मॅनेजमेंट आहे किंवा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट आहे किंवा शाळा मॅनेजमेंट आहे, काहीही असो, ते फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित आहे का, नाही. तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट करू शकता. तुम्ही सकाळी किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, दिवसभरात काय काय करायचं आहे, हे सगळं तुम्ही मॅनेजमेंट करू शकतात. म्हणजे व्यवस्थापनाचे जे काय कार्य आहे ते फक्त व्यवसायाशी निगडित आहे असं नाही, ते मर्यादित आहे असं नाही, ते अमर्यादित आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्राचं व्यवस्थापन करू शकतात, कोणत्याही कार्याचं व्यवस्थापन करू शकतात. नाविन्य आणि कल्पकतेला महत्त्व. व्यवस्थापनात कार्य करताना परंपरागत पद्धतीने आणि नियमाप्रमाणे कार्य करण्यापेक्षा त्यासाठी नव्या कल्पनांचा शोध घेणं, त्यावर स्वीकारणं व त्यांचे महत्त्व इतरांना पटवून देणं. ज्या काही परंपरा पद्धती आहे, नियमाप्रमाणे ज्या काही कार्य झालेल्या पद्धती आहे, सपोज एखादी पद्धत जी आहे, रूढी परंपरा आहे, ती आधीपासून चालली गेलेली आहे किंवा चालत आलेली आहे, मग तीच तुम्ही लावून धरायची आहे का, नाही. म्हणजे काय की सपोज तुमच्या पप्पांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं, किंवा दुधाचा व्यवसाय केला, तर तोच व्यवसाय तुम्ही लावून धरायचा आहे, नाही. तर तुम्ही जी काही कल्पना आहे, तुम्हाला जे काही पटतंय, तुम्ही तोच व्यवसाय करू शकाल असं नाही. तर तुम्हाला जी पटते किंवा तुमच्या ज्या काही नवीन कल्पना आहेत त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे, त्या स्वीकारणं आणि त्यांना महत्त्व देणं गरजेचं आहे, त्या अंमलबजावणी करणंसुद्धा गरजेचं आहे. पुढे आहे उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन. त्यांच्या मते व्यवस्थापनातील किंवा व्यवसायातील प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचे काहीतरी निश्चित उद्दिष्ट असायला हवं. ते उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पुढे आहे चरित्रावर भर. व्यवस्थापक हा व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. व्यवसायाची प्रगती व अधोगती त्यांच्यावर अवलंबून असते. व्यवस्थापक चारित्र्यवान असावा. व्यवस्थापक चारित्र्यवान नसेल तर त्यांच्यात चारित्र्य आणि सचोटी हे गुण नसतील तर त्यामुळे व्यवसायाचे सर्वात जास्त नुकसान होऊ
शकते. दूरदृष्टी त्यांच्या मते आजची व्यवस्थापन तंत्र आणि कार्यपद्धती जी आहे ती भविष्य काळात निरुपयोगी ठरू शकते. त्यासाठी व्यवसाय कार्यात नाविन्यता आणि कल्पकता यांना महत्त्व दिले गेलेले आहे. पुढे आहे व्यवस्थापन करणं म्हणजे हा एक व्यवसाय आहे. व्यवस्थापकीय कार्याचे मूल्यमापन आणि कार्यक्षमता व्यवस्थापनाच्या कार्यावरून ठरत असतात. व्यवस्थापनाचे कार्य उद्देश ठरवणं, निर्णय देणं, विविध विभाग निर्माण करणं, निर्माण होणारे जे काही समस्या आहेत त्या सोडवणं, त्या कार्यात उत्तेजित देणं, प्रेरणा देणं यांसारखी कार्य आपल्याला करावी लागतात. मग पीटर ड्रॅकर यांनी जे काय प्रतिपादन केलेले विविध व्यवस्थापकीय सिद्धांत आहे ते त्यांच्या अनुभवावर आधारलेले आहे. मग त्यामुळे अनुभवाधिष्ठित व्यवस्थापन विचारशैली जास्त गरजेची आहे किंवा ती पद्धतशीर आहे. त्यामुळे आपल्या जे काही समस्या आहेत त्या सोडवण्यास मदत मिळते. मग त्यांनी मांडलेलं जे काय उद्दिष्ट आहे ते व्यवस्थापन जे आहे त्यातील नियंत्रणाचे तत्व या सिद्धांतामुळे व्यवस्थापन विषयाला काय झालं, विचाराला नवीन दिशा त्यांनी दिली गेली. इम्पॉर्टंट आहे पीटर ड्रॅकर यांचे व्यवस्थापनातील योगदान 3 किंवा 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. तर सेकंड पॉईंट आहे शालेय संघटन, अर्थ, स्वरूप, गरज व मूलतत्वे. आता इथून मागे आपण काय बघितलं, व्यवस्थापन बघितलं, त्याचा अर्थ, स्वरूप, गरज आणि मूलतत्वे बघितली. तसंच आपण आता शालेय संघटन म्हणजे काय आणि त्याचा अर्थ, स्वरूप जे काय आहे ते बघूया. आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे काय पीटर ड्रॅकर आहे किंवा मग त्यांचे जे काय आहे योगदान किंवा मग बाकीचे जे आहे अजून बाकीचे सायंटिस्ट आहे त्यांचं योगदान आपण बघूया. मग शाळा ही एक सामाजिक संस्था आहे. तसेच शाळा हे एक समाज परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. शिक्षणाविना लोकशाही नाही आणि लोकशाही विना शिक्षण नाही, हे हा पॉईंट आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये सुद्धा बघितलेला आहे. आजची जीवन पद्धती ही लोकशाही तत्वावर आधारलेली आहे. म्हणून लोकशाही तत्वावर शालेय जीवनातील सर्व व्यवहार सुव्यवस्थित चालविण्यासाठी लोकशाही व्यवस्थापन, प्रशासन व संघटन असणं आवश्यक आहे. मग संघटन या शब्दाचा अर्थ आहे जुळवाजुळव, एकत्र गुंफण किंवा बांधणी असा होतो. 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं की संघटन म्हणजे काय, तर एकत्र गुंफण किंवा बांधणी किंवा जुळवाजुळव. ठीक. मग या दृष्टिकोनातून शालेय संघटन म्हणजे शाळेतील विविध मानवी व अमानवी घटकांना एकत्र आणून त्यांच्यात संघटन, ऐक्यभाव निर्माण करून एक जिवंत व गतिमान समाजशील किंवा समाज जीवन निर्माण करण्यासाठी आणि शैक्षणिक ध्येय धोरणानुसार त्यांना गतिमान ठेवण्यासाठी सातत्याने जी काय चालणारी प्रक्रिया आहे ती म्हणजे संघटन होय. त्याची व्याख्या आणि स्वरूप बघूया. संघटनाचे जे काय आहे 2 घटक पडलेले आहे, भौतिक घटक आणि मानवी घटक. आपण इथून मागे कधीच बघत होतो मानवी घटक ना, तर ते आहे हे घटक. तर कोणते आहे मानवी घटकामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, व्यवस्थापन मंडळ व शासनाचे प्रतिनिधी. भौतिकमध्ये इमारत, प्रयोगशाळा, क्रीडांगण, फर्निचर, बगीचा, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था, ग्रंथालय इत्यादी. मग वरील दोन्ही जे काही घटक आहे ते संख्यात्मक दृष्टीने महत्त्वाचे नसून ते गुणात्मक व कार्यात्मक दृष्टीने महत्त्वाचे असले पाहिजे. म्हणजे काय की तुमच्या क्लासमध्ये किंवा तुमच्या शाळेकडे किती बेंचेस आहे, किती ब्लॅकबोर्ड्स आहे याला महत्त्व नाही, परंतु तुमच्या शाळेत जे काय बेंचेस आहे, ब्लॅकबोर्ड आहे ते किती प्रमाणात चांगले काम करताय, चांगले आहे का, तुटके फुटके तर नाही ना, याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे ते काय आहे, गुणात्मक आहे का, त्याचा काहीतरी फायदा होतोय की नाही हे जास्त इम्पॉर्टंट आहे. मग या दोन्ही घटकांमध्ये समन्वय साधून जेव्हा अध्यापन प्रक्रिया होते तेव्हाच ती काय होते, प्रभावी होत असते. मग शिक्षकाचे ध्येय साध्य करण्यासाठी विविध साधन सामग्रीची गरज असते. शाळेसाठी सुसज्ज इमारत, वर्गखोल्या, वर्गातील फर्निचर व इतर साहित्य, पाण्याची व्यवस्था, अध्यापनाची व्यवस्था या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजेच भौतिक आणि मानवी या दोन्ही घटकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. याचाच अर्थ असा की भौतिक आणि मानवी घटक एकत्र आणून त्यांची योग्य जुळवाजुळव करून सांगड घालणे यालाच काय म्हणायचं आहे, शालेय संघटन म्हणायचं आहे. ठीक. सपोज तुम्हाला एखादा प्रोजेक्ट वर्क करायचा आहे, तुम्हाला काहीतरी ड्रॉइंग काढायची. मग ड्रॉइंग करण्यासाठी तुम्हाला पेपर असणं गरजेचं आहे, त्यासोबत कलर असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कोणते कलर देता येतात, खडूचे देता येतात, स्केच पेन देता येतात की वॉटर देता येतात. मग त्या सगळ्या गोष्टींची जेव्हा तुमच्याकडे संघटन राहील, ज्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असेल तेव्हाच तुमची ड्रॉइंग जी होईल ती काय होईल, पूर्ण होईल. ठीक ना. त्याचप्रकारे जेव्हा शाळेला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी त्यांच्याकडे पुरेशा असतील तेव्हाच त्याला काय म्हणायचं आहे, शालेय संघटन असं म्हणायचं आहे. पुढे आहे शालेय संघटनाची गरज. मग काय गरज भासली आहे की व्यवस्थापन व प्रशासनाच्या उद्दिष्टे निश्चित केली जाते किंवा नियोजन केले जाते व साधन सामुग्रीची जुळवाजुळव केल्यानंतर ते उद्देश जे असतात ते प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी जी काही यंत्रणा उभी करावी लागते या यंत्रणेच संघटन असे म्हणतात. संघटन या शब्दाचा 2 अर्थांनी उपयोग केला जाते.
संघटन म्हणजे विशिष्ट कार्याच्या पूर्ततेसाठी निर्माण केलेला समूह. हा व्यक्तिसमूह जो आहे तो एखादा व्यवसाय, उद्योग वा संस्थेच्या नावाने बांधलेला असतो. उदाहरणार्थ काय? शाळा, संस्था. संघटनांचा दुसरा अर्थ म्हणजे एखादी सूत्रबद्ध रचना सुद्धा केली असते. मग जे काही औपचारिक अनौपचारिक विचार जे आहे ते संघटनेच्या दर्जावर अवलंबून असतात. मग काय काय गरज आहे? पहिला आहे शालेय व्यवस्थेतील मानवी व अमानवी घटकांना एकत्रित आणून ध्येय धोरणेनुसार कार्य करण्याची संघटनेची गरज असते. दुसरं आहे व्यवस्थापनाकडून ध्येय धोरण निश्चित झाल्यानंतर संघटना कार्याला जी काय सुरुवात करण्याची आवश्यकता असते. तिसरं आहे ठरवलेली जे काही ध्येय आहे, विचार आहेत त्यांची योजना करणं गरजेचं असतं. चौथा आहे जे काही कार्यसुद्धा असतं, संघटनेचे कार्य जे असते मुख्याध्यापकाच्या वतीनं चालतं, परंतु व्यवस्थापक मंडळाच्या अमानतीनुसार कार्याची मांडणी जी आहे त्याची करण्याची गरज आहे. कार्याचे व्यवस्थित आराखडा तयार करणं गरजेचं आहे. साधनांची ज्या आराखड्यात दिलेले जे काही साधनं आहेत ते साधनं आपल्याकडे आहे की नाही त्या साधनांची उपलब्धता करणं गरजेचं असतं. भौतिक परिसर व साधन सामग्रीची माहिती होण्यासाठी संघटनेची गरज असते. मग मूलतत्वे काय आहे की इम्पॉर्टंट आहे, सेम याच्यामध्ये हा पहिला पॉईंट जो आहे तो सेम दिलेला आहे. ठीक आहे. तर पुढं आहे निरीक्षण. मग उद्दिष्टानुसार जी काही उद्दिष्ट निश्चित करायचं असेल आपल्याला, योजना तयार झाल्यानंतर योजनापूर्तीच्या दिशेने ती पोहोचली आहे की नाही, त्यासाठी काय करावे लागेल, कोणत्या गोष्टीची कोणत्या साधनांची गरज आहे हे निरीक्षण करून शोधावे लागते किंवा निरीक्षण करून त्याचा शोध घ्यावा लागतो. मग नियोजन करणं म्हणजे ठरवलेली जी काही योजना आहे ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी प्रथम कराव्या लागतात, कोणाकडून करून घ्यायच्या आहे, कामाची निश्चित दिशा काय ठेवावी लागेल, या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार करणं गरजेचं आहे. मग नियोजनाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे अभ्यासक्रम विषयक घटकांचे नियोजन आणि दुसरं अभ्यासानुवर्ती किंवा अभ्यासपूरक कार्यक्रमांचे नियोजन. म्हणजे अभ्यासक्रम नियोजन म्हणजे काय की आपला जो काय पाठ्यक्रम आहे, सिलॅबस आहे, तो किती दिवसात कंप्लीट करायचा आहे, कोणता चॅप्टर किती दिवस घ्यायचा आहे आणि जो चॅप्टर झाल्यानंतर टेस्ट किती मार्क्सची घ्यायची आहे, काय ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी म्हणजे अभ्यासपूरक कार्यक्रम. अभ्यासपूरक कार्यक्रम म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त क्रीडा स्पर्धा म्हणा, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, ज्या काही स्पर्धा तुमच्या शाळेत असतात त्या घेणं, त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. पुढे आहे नियंत्रण. तयार केलेल्या योजनेप्रमाणे कार्याची अंमलबजावणी होते की नाही ते पाहणं, ती त्याप्रमाणे करून घेणं. म्हणजे आपण जे काही ठरवलेलं आहे ते ध्येय जे आहे ते नियंत्रित करणं, म्हणजे ते तसंच चाललं आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपलं लग्न असतं, मग आपण लग्नाचं इमॅजिन करतो की घरचे आईवडील असतात ते ठरवतात की या टाईममध्ये असं झालं पाहिजे, त्या टाईममध्ये इतके लोक जेवून गेले पाहिजे, हे ते है ना. मग ते नियोजन करणं, नियंत्रण करणं काय असतं, गरजेचं असतं. पुढे आहे मार्गदर्शन. मग ठरवलेल्या योजनेपेक्षा काही वेगळ्या स्वरूपाचे किंवा चुकीचे कार्य व्हावयास लागले तर त्यात सुधारणा करून घेणं म्हणजे मार्गदर्शन होय. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की मार्गदर्शन म्हणजे काय की आपण चुकीत असेल, काही होत असेल तर आपल्याला इतर लोक जे मार्गदर्शन करतात ते होय. म्हणजे एखादे चुकीचं काम जे आहे ते व्हायला लागलं असेल तर त्यात सुधारणा करून घेणं गरजेचं आहे. मग पहिलं आहे भौतिक घटक. आपण जे घटक बघितले आदल्या पानावर की मानवी घटक आणि भौतिक घटक, त्यातलं पहिलं आहे की भौतिक घटक. मग काय आहे भौतिक घटकांमध्ये, पहिलं म्हणजे हे दुसरं आहे, आपण हे आधीचे मानवी घटक बघितले. ठीक. मग काय आहे त्याच्यामध्ये, शालेय इमारत, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वाचनालय, कार्यशाळा, मैदान इत्यादी जे काय आहे हे काय आहे बालकांच्या विशेष गरजा असणारी जे काय आहे त्या सोयी आहे. मग अनुकूल भौतिक घटकांमुळे मानवी घटकांचे कार्य जे आहे ते सुलभ आणि सोपे होतं. शिक्षणातील परिश्रम वाचतात, वेळेची बचत होत असते. त्यामुळे चांगल्या भौतिक सुविधांची गरज करणं किंवा उपलब्धता करून देणं काय आहे शाळेचं काम आहे. आणि त्याने काय होतं, वातावरण जे आहे ते आनंदमयी बनतं. पहिलं आहे शाळेची इमारत. मग शाळेची इमारत म्हणजे ही एक वास्तू नाही तर विविधतेचे मंदिर असं मानलं जातं. ठीक ना. मग ती मंदिरात पवित्रता, प्रसन्नता निर्माण करण्याच्या अंगाने शाळेच्या इमारती ज्या आहेत त्यांचा विचार करावा लागतो. मग दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, त्यामुळे शाळेची जे काय आहे घेणारे विद्यार्थी जे आहे ते पुरेशी आणि सोयीची होईल अशीच इमारत असावी. मग त्यासाठी व्यवस्थापनेचे नियोजन करायला लागतं. बांधकाम पक्के असायला हवे, भक्कम असायला हवे. अलीकडच्या काळात काय झाले की भूकंपाचे प्रमाण जे आहे ते तीव्र वाढत आहे, त्यासाठी संभाव्य धोक्याचा विचार करून इमारतीचा पाया जो आहे तो पक्का बांधला गेला पाहिजे. येण्या जाण्यासाठी जे काय आहे जिन्याची जी रुंदी आहे ती जास्त असायला पाहिजे. कारण काय होतं की आग, महापूर, भूकंप यावेळी काय होतं की मोठे जिने असले की पटापट विद्यार्थी इकडून तिकडे जाऊ शकतात किंवा बाहेर काढले जाऊ शकतात. शाळेतील इमारत जी आहे ते दिवसभर पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा राहील याची काळजी त्यामध्ये घेतली गेली पाहिजे, अशी योग्य रचना केली गेली
पाहिजे. पुढे आहे वर्गखोल्या. मग वर्गखोल्या जे आहे ते स्थापत्य आहे आपलं त्यानुसार करणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या साईडला खुर्च्या पाहिजे, कोणत्या साईडला टीचरचं टोन पाहिजे शिकवण्यासाठी, खुर्चीचा जो काय आकार आहे, बेंचेस एका विद्यार्थ्यासाठी किती म्हणजे 1 चौरस मीटर 50-60 वर्ग म्हणजे मुलांसाठी ती खोली पाहिजे. 10 बाय 6 बाय 4च्या घनीमीटर एका विद्यार्थ्यांसाठी साधारणपणे असायला पाहिजे. प्रयोगशाळा म्हणजे काय की विज्ञानाचे वैज्ञानिक दृष्टिकोन आजकाल खूप जास्त प्रभावी भूमिका पार पाडत असतो. मग त्यासाठी काय आहे की आवश्यक त्या सोयी सुविधा असायला हव्यात. त्याचबरोबर ती प्रयोगशाळा जी आहे ती स्वतंत्र असायला हवी. म्हणजे यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांची बैठक व्यवस्था आहे ती स्वतंत्र असायला हवी. ज्या काय साहित्य वस्तू ठेवण्याच्या ज्या काही जागा आहे, कच्चा माल ठेवण्याची जे काही व्यवस्था आहे त्यांसाठी किंवा ज्या बॉटल्स असतात केमिकल्सच्या वगैरे त्या ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटे पाहिजे. ठीक, तसेच प्रयोगशाळेमध्ये प्रथमोपचार पेटीसुद्धा आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला काही इजा झाली, दुखापत झाली तर तो त्याचा इलाज करू शकतो. ठीक, तर पुढे आहे वाचनालय. मग वाचनालय आणि ग्रंथालय हे दोन्ही शब्द शालेय संदर्भानुसार एकाच अर्थाने वापरले जाते. मग जे काही वाचनालय आहे, जे काही ग्रंथालय आहे ते कसं असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे. त्याचं म्हणजे मुलांना ते अट्रॅक्टिव्ह असेल तर काय होतं की मुलांना त्याचं काय होतं ग्रंथालयाकडे मुले अट्रॅक्ट होतात आणि ते व्यवस्थित अभ्यास करू लागतात. नकाशे फोटो त्यामध्ये असायला हवे. पुढे आहे कार्यशाळा म्हणजे काय की विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव देणाऱ्या किंवा श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देण्यासाठी त्यांच्या व्यवहारात जे काही उपयोजन करण्यासाठी कार्यशाळा ही आयोजन करत असते. मग विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे काही अंगी असणारे ज्या काही कला आहे, कौशल्य आहे, हा व्यक्तिमत्व विकासाचा एक भाग असणार आहे. यामध्ये विविध विषयांवर नियमित कार्यशाळा घेऊन सुप्त गुणांना आणि कौशल्यांना चालना देणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल चित्रकला आहे, रंगकाम आहे, कागदकाम आहे, खेळणी तयार करणे इत्यादी गोष्टी आहे. पुढे आहे मैदान अथवा क्रीडांगण हे शाळेसाठी खूप जास्त महत्त्वाचे असं जातं आहे. कारण असं म्हटलं जातं की क्रीडांगणाशिवाय शाळा म्हणजे विद्येचे दुकान. पुस्तक विक्री केंद्र स्मृतींची एक वृक्ष वस्तू असते. म्हणून शाळेच्या ध्येयपूर्तीसाठी एक महत्त्वाचे अंग म्हणजे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणं गरजेचं आहे. तो कशातून होईल? जेव्हा तुमच्या शाळेसमोर क्रीडांगण असेल, मैदान असेल, तेव्हा विद्यार्थी त्यांचे जे काही शारीरिक विकास आहे तो एक अविभाज्य अंग म्हणून व्यक्तीचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकास त्यामध्ये घडून येत असतो. त्यामुळं व्यक्ती काय होतं की एक भावी नागरिक बनवणे किंवा शरीराची शिक्षणाची जी काय उद्दिष्ट आहे ती त्यामधून प्राप्त होत असतात. पुढे आहे बगीचा. शाळेची उपलब्ध जागा, उपलब्ध पाणी याचा विचार करून व्यावहारिक अर्थाने परवडणारी अशी छोटीशी बाग शाळेत असायला हवी. ज्याने काय होतं की उन्हाळ्यामध्ये मुलांना जे काय आहे म्हणजे जेवणासाठी किंवा म्हणा किंवा मग काही बसण्यासाठी, सुट्टीमध्ये बसण्यासाठी जे काय आहे झाडे असायला हवी. त्यांना काय होतं की विद्यार्थ्यांना म्हणजे ते बसून म्हणजे सावलीत बसू शकतात. फुले, झाडे, हिरवळ असायला हवी. यामधून विद्यार्थ्यांना माध्यम, भोजन, विरंगुळा इत्यादी साधता येईल. ठीक, परिसर जो आहे तो शांत आणि प्रसन्न राहतो. कशामुळे? जेव्हा झाडे आजूबाजूला असेल तेव्हा. पुढे आहे फर्निचर. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व नैतिक उत्कर्षांसंदर्भात उपस्कर महत्त्वाची भूमिका बजावतात. ते म्हणजे काय? फर्निचर. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे काय चुकीच्या पद्धतीच्या बैठक व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या हातात त्रास होऊ नये, गैरशिस्त, असंतोष, असमाधान यामुळे शिस्त ढासळू शकते. अभ्यासाकडे लक्ष देण्याची असमर्थता असते. म्हणजे काय होतं की सपोज तुमची बेंच आहे ती खूप हालतीये, सर तुम्हाला लिहायला सांगताय किंवा काहीतरी वर्गात सांगताय तेव्हा तुमची बेंच हालतीये आणि तुम्हाला लिहिता येत नाहीये. त्यामुळे काय होतं की तुमचं लक्ष जे आहे ते लागत नाही, तुमची चिडचिड होते. मग सरही तुम्हाला चिडचिड करतात. मग गैरशिस्त, बेशिस्त असे वर्तन त्यांचं दिसून येतं. त्यामुळं जे काय आहे फर्निचर ते व्यवस्थित असायला हवं. वसतिगृह. मग शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी भौतिक परिसराचा वाटा म्हणजे काय आहे? वसतिगृह आहे. या भौतिक घटकात जिथे वसतिगृहांची भूमिका जी आहे ती काय आहे? महत्त्वपूर्ण आहे. वसतिगृह म्हणजे असे निवासस्थान जिथे विद्यार्थी राहतात आणि त्यांच्या जीवनाची सोयसुद्धा तिथे केलेली असते. म्हणजे काय? इन शॉर्टकट हॉस्टेल्स. ठीक, पुढे आहे मनोरंजन सभागृह. विद्यार्थ्यांची अनुभव विश्व समृद्ध करण्यासाठी एक उत्तम स्थान म्हणजे सभागृह होय. हे मनोरंजन अभ्यास सभागृह जे असतात ते प्रत्येक शाळेत असणं गरजेचं आहे. या सभागृहामधून विद्यार्थ्यांचा चौकस, जिज्ञासू वृत्ती जी असते ती जागृत होत असते. नाट्यविष्काराच्या संधी त्यांना मिळतात. जे काय आहे डान्स करणं, गायन गाणं इत्यादी संधी त्यांना त्यामधून मिळतात.
मग त्यांचा जो काय आहे सभागृह जो आहे मनोरंजन सभागृह जो आहे त्याची लांबी जी आहे ती खूप म्हणजे जास्त मोठी असायला हवी. कमीत कमी एका वेळेस 200 ते 250 विद्यार्थी तिथे बसतील अशा प्रकारे ती असायला हवी. पुढे आहे स्वच्छतागृह. स्वच्छतागृह म्हणजे व्यक्तिगत स्वच्छता किंवा आरोग्य हे आपलं प्रत्येकाचं काय असतं, जबाबदारी असतं. म्हणून शाळेमध्ये तरी आपण या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे की नवीन इमारत बांधत असताना तेथे मुतारा, संडास जे काय आहे, वॉश बेसिन वगैरे 50 विद्यार्थ्यांसाठी एक, 25-20 विद्यार्थ्यांसाठी एक मुतारी, 25 विद्यार्थ्यांसाठी एक वॉश बेसिन, अशा प्रकारे जे काय आहे तिथे सोय त्यांनी केली गेली पाहिजे. नळाचे जे काय पाणी असेल ते व्यवस्थितपणे तिथे असायला पाहिजे. जर नळ नसेल तर शाळेत हौद तयार केला गेला पाहिजे. स्वच्छतागृहातील मैला किंवा सांडपाणी जे आहे ते नेण्यासाठी व्यवस्थित वाहून जी काही व्यवस्था केली पाहिजे. स्वच्छतागृहातील भिंतींना दरवाजे आणि फळी असायला हवे. पेन्सिलने शाईने लिहिलेले अक्षर उमटू शकणार नाही असा रंग त्यामध्ये दिला गेला पाहिजे. आपण शिक्षक झाल्यावर आपल्या शाळेत जी काही स्वच्छतागृह आहे ती तयार करताना स्वच्छतागृहाची स्वच्छता राखावी. ही स्वच्छता राखण्यासाठी विद्यार्थी मंडळाचे सहकार्य घ्यावे. ठीक. पुढे आहे विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी सोयी. मग अस्थिव्यंग असणारे जे काही विद्यार्थी आहे, विशेष गरजा असणारे जे काही विद्यार्थी आहे, अशा परिस्थितीत शिक्षण देणं त्यांना गरजेचं नसून त्यांना सर्वसामान्य शाळेत शिक्षण देता येतं. सर्वसामान्य नियमित शाळेत शिक्षण देता येते. सर्वसामान्य नियमित शिक्षण अशा व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना सहज हाताळू शकतात. मग शिक्षण प्रक्रियेतील प्रत्येक व्यक्तीने अशा विद्यार्थ्यांचा भावनिक आणि आदरयुक्त असे नैसर्गिक वागणूक देणं गरजेचं आहे. मग विशेष गरजा असणारे जे काही मुलांमध्ये प्रतिभा, भावांत किंवा सर्जनशील बालकांचाही समावेश त्यामध्ये असतो. मग अभ्यास कक्ष, वर्गातील जे काय अभ्यासक्रमांची ओळख, स्वतंत्र अशा विद्यार्थ्यांचा गट या सोयी उपलब्ध करून देणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. विद्यार्थी वापरत असलेली जी काही चाकाची खुर्ची वर्गात असणं गरजेचं आहे ती सहज फिरू शकली पाहिजे अशी अवस्था करणं गरजेचं आहे. ठीक. तर पुढे आहे शालेय प्रशासन, अर्थस्वरूप व गरज. ठीक. मग काय आहे शालेय प्रशासनाचा अर्थ काय आहे की प्रशासन या शब्दाचा अर्थच आहे की कारभार पाहणं, व्यवस्था पाहणं किंवा व्यवहार चालवणं, नियंत्रण ठेवणं इत्यादी त्याचा अर्थ आहे. प्रशासन या शब्दात अधिकाराचा आशय मुख्य आहे. कोणत्याही संघटनेतील कारभार पाहताना प्रशासनाधिकाराच्या काही पद्धती ठरवलेल्या असतात. मग त्या कोणत्या पद्धती ठरवलेल्या असतात ते आपण बघूया. मग ज्या काही प्रशासनाच्या पद्धती आहेत त्यांचा वापर करताना अनेक अधिकाऱ्यांस आणि काही नियम करावे लागतात. मग त्या नियमांची अंमलबजावणी योग्यरित्या होत आहे की नाही हे यासाठी नियंत्रण ठेवावे लागतं. मग अधिकाऱ्यांस नियंत्रण ठेवण्यासाठीच त्यांचं स्थान जे आहे, संस्थेने काही अधिकार दिलेले असतात. ती व्यक्ती आपल्या अधिकाराच्या जोरावर संघटनेतील कर्मचारी वर्गाकडून काम करून घेत असते. त्याप्रमाणे शालेय संघटनेत मुख्याध्यापकास व्यवस्थापक मंडळ व शासनाने काही अधिकार दिलेले असतात. मुख्याध्यापक या अधिकाऱ्याच्या जोरावर शालेय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व समाज यांचं सगळं नियंत्रण ठेवणं जास्त गरजेचं असतं. तेव्हा शाळेचा कारभार जो आहे तो सुरळीत किंवा व्यवस्थित चालण्यास प्रयत्न करत असतो. ठीक आहे. मग डॉक्टर S.N. मुखर्जी यांनी शालेय प्रशासनाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. मग ते काय म्हणताय की सामाजिक गरजा, राजकीय गरजा आणि आकांक्षा यावर आधारित समाज आणि शासन यांनी मान्य केलेले जे काही हेतू आहे ते योग्य रीतीने साध्य करण्याकरिता उपलब्ध साधन सामग्री व मनुष्यबळ यांची जास्तीत जास्त परिणामकारक वापर करून घेणं म्हणजे काय, अध्ययन व अध्यापन याद्वारे मानवी गुणांचा प्रभावीपणे विकास करता येईल. मग ते काय म्हणताय की म्हणजे जे काय आपल्याला ज्या काही साधन सामग्री भेटलेल्या आहे किंवा मग जे काय परिणामकारक मनुष्यबळ जे आहे त्यांचा जास्त वापर करून घेणं म्हणजे काय की अध्ययन अध्यापन याद्वारे मानवी गुणांचा प्रभावीपणे विकास होणं किंवा जी काय प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे होणं त्यालाच काय म्हणायचं, शालेय प्रशासन असं म्हणायचं. ठीक आहे. तर पुढे आहे प्रशासनाचं स्वरूप. मग काय आहे प्रशासनाचं स्वरूप, तर हेनरी फॅल यांच्या मतानुसार प्रशासन म्हणजे नियोजन करणं, संघटन करणं किंवा संघटित करणं, समादेश करणं, समन्वय करणं, नियंत्रण ठेवणं इत्यादी त्यांचे अर्थ आहे. यावरून प्रश्नाचे जे स्वरूप जे आहे, व्याप्ती जी आहे ती विस्तृत किंवा विस्तीर्ण आहे असं आपल्याला दिसून येतं. मग प्रशासकाला ठरवलेले जे काही कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्या अधिकाराच्या जोरावर इतरांना कामे देता येतात. प्रशासक कामे सांगतो, अहवाल मागतो, तक्रारीचे जे काय आहे ते निवारण करत असतो. मग समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी नियोजन करणं काय आहे, आवश्यक आहे. ज्या काय समस्या आहे त्या सोडवण्याचं असेल आपल्याला तर त्यासाठी व्यवस्थित नियोजन करणं काय आहे, आवश्यक आहे. आणि नियोजन हा प्रशासनाचा काय आहे, गाभा आहे. मग शालेय व्यवस्थेतील अधिकार
पदाप्रमाणे स्वतः कार्य करणे आणि सर्व घटकांकडून व्यक्तींकडून कार्य करून घेणं म्हणजे काय आहे? प्रशासन आहे. मग आपण स्वतःही काम करायचं आणि सगळे जे काही शाळेतले लोक आहे, कर्मचारी आहे, त्यांच्याकडूनही काम करून घेणं म्हणजे काय आहे? प्रशासन आहे. शैक्षणिक प्रशासन ही शिक्षणाची गतिशील बाजू आहे. शैक्षणिक तत्त्वज्ञान शिक्षणाची ध्येय निश्चित करतं. शैक्षणिक मानसशास्त्र शैक्षणिक तत्त्वे स्पष्ट करतं. प्रशासनात नियंत्रणाचा भाग जो आहे तो अधिक असतो. शिक्षणाचे हेतू उद्देश निश्चित करावे लागतात. हेतू निश्चित करताना समाजाच्या शिक्षणाच्या व राष्ट्राच्या गरजा ज्या आहे, आकांक्षा विचारात घ्याव्या लागतात. मग शैक्षणिक प्रशासनाचे जे काही स्वरूप आहे, व्याप्ती आहे, ती विस्तीर्ण आहे. शैक्षणिक संस्था कार्यक्षम करण्याच्या ज्या काही दृष्टीने ज्या ज्या बाबी गरजा आहे किंवा गरज आहे, अशा सर्व बाबींचा शैक्षणिक प्रशासनात समाविष्ट करता येतो. ठीक. मग त्यांची गरज काय आहे तर बघूया. इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं की शालेय प्रशासनाची गरज सांगा. ठीक. मग कोणती आहे? शालेय मुख्याध्यापक हा प्रशासक असतो. मग मुख्याध्यापकास प्रशासक या नात्याने विविध कामांची पूर्तता करावी लागते. म्हणून शालेय प्रशासनाची गरज जी आहे ती काय होत असते? भासत असते. पहिली आहे शालेय कार्याचे धोरण निश्चिती करण्यासाठी. शाळेचं जे काही म्हणजे कार्य आहे किंवा कोणतंही कार्य असेल त्याचं धोरण जे आहे ते निश्चित करण्यासाठी प्रशासन गरजेचं आहे. शालेय नियोजनानुसार कार्याची अंमलबजावणी होण्यासाठी, शालेय कार्याची सुयोग्य वाटणी करण्यासाठी, शालेय दैनंदिन कार्याचे सुसूत्र व्यवस्थापन करण्यासाठी, अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यासाठी, संस्थेतील कार्य करणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांना प्रेरणा देण्यासाठी, नियोजनानुसार केलेले कार्याचे मूल्यमापन करणं, प्रत्येक कार्य वेळेवर अधिक परिणामकारक होण्यासाठी, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणं इत्यादी जे काय आहे त्यांसाठी शालेय प्रशासनाची गरज असते. सपोज आपल्याला एखादा कार्यक्रम करायचा आहे किंवा काहीतरी प्रोग्राम करायचा आहे. सपोज तुमच्या शाळेमध्ये काहीतरी संमेलन मेळावा आहे. मग त्यासाठी कोणत्या टीचरला काय काम देणं आहे, कोणाला वक्तृत्व करणं आहे, कोणाला काय म्हणता आपलं अँकरिंग करायचं आहे, कोणाला म्हणजे काय काय बोलायचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक शिक्षकाला असतं. प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे शिक्षकांना काही ना काही कामं दिलेले असतात. मग त्यांचं प्रशासन, मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं, त्यांचं विकेंद्रीकरण करणं, कार्यक्रमाची जी आहे ती नियोजनपूर्ण आखणी करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, धोरण निश्चित करणं ही काय आहे? शालेय प्रशासनाची गरज आहे. त्यासाठी शालेय प्रशासनाची गरज जी आहे ती आहे. पुढे आहे शालेय व्यवस्थापन, शालेय समिती व शाळा व्यवस्थापन. ठीक. मग पहिलं आहे समिती रचना व कार्य. मग शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? की व्यवस्थापन आपण खूप वेळेस बघितलं आहे की एखादं काम जे आहे ते व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी केलेलं जे काही नियोजन आहे त्याला म्हणायचं व्यवस्थापन. म्हणजे मॅनेजमेंट, वेळेचं जे काय आहे नियोजन करणं, वेळेला मॅनेज करणं म्हणजे काय आहे? व्यवस्थापन आहे. मग शालेय व्यवस्थापनेमध्ये व्यवस्थापन, संघटन आणि प्रशासन ही क्रिया जी आहे ती पार पाडत असताना प्रथम व्यवस्थापनाला सुरुवात होते. मग संस्था स्थापन केली जाते, त्यानंतर मंडळ संघटित केलं जातं, भौतिक अभौतिक घटकांना एकत्र केलं जातं. जी काय उद्दिष्ट आहे ती पूर्ण करण्यासाठी जे काय प्रशासनाचे कार्य आहे ते व्यवस्थितपणे पार पाडत असतो. म्हणजे व्यवस्थापन, संघटन आणि प्रशासन ही तीनही कार्य वेगळ्या प्रकारची परंतु परस्पर पूरक असलेली असतात. मग शालेय व्यवस्थापन म्हणजे शैक्षणिक तत्वांचा प्रशासकीय आविष्कारच होय. मग संघटनात्मक कार्यात मानवी व भौतिक घटकांच्या जे काही जुळवाजुळव आहेत त्याला महत्त्व आहे. मग ज्या काही गोष्टी आहेत त्यांची अंमलबजावणी करणं आणि ती क्रिया जी आहे ती संपते. एक क्रिया संपते आणि दुसरी लगेच सुरू होते, त्यामध्ये कोणतीही सीमारेषा नसते. ते जे काही पैलू आहे म्हणजेच प्रशासन, संघटन आणि व्यवस्थापन हे 3 पैलू जे आहे ते कधीच अलग करता येत नाही. सर्व क्रिया जी आहे ती या तिघांमध्येच आहे. म्हणजे जो काय आहे हा एक त्रिकोण आहे आणि त्याचा शिरोबिंदू म्हणजे हे प्रशासन, संघटन आणि व्यवस्थापन आहे. ठीक. मग शालेय समिती, मग शाळेच्या जे काही शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताना समाजाचा संपर्क वाढवून समाजातील विविध सामाजिक स्रोतांचे सहकार्य करून घेणं हे सर्व शिक्षण मोहिमेच्या म्हणजे उद्दिष्ट आहे. मग शाळा ही समाजाची प्रतिरूप असते. मग या विचारातून आज सर्व शिक्षण मोहिमेच्या अनुषंगाने शालेय गुणवत्ता जी आहे ती वाढावी या हेतूने शालेय स्तरावर समाजातील अनेक विविध घटकांचा समावेश करता येत आहे. मग शालेय समिती, ग्राम शिक्षक समिती, प्रभाग समिती, पालक शिक्षक समिती इत्यादी जे काय आहे त्यांच्या माध्यमातून शालेय अंतर्गत होणाऱ्या ज्या काही विविध समस्या आहे, अडचणी आहे त्या सोडवून त्यांची शालेय गुणवत्ता जी आहे ती कशी विकसित होईल याचा प्रयत्न करण्यासाठी शालेय जे प्रशासन आहे किंवा शालेय समिती आहे ती प्रयत्न
करत असते. आपला जो काही संपर्क आहे शाळेचा समाजाशी जास्तीत जास्त संपर्क वाढवून आपले कार्य अधिकाधिक विस्तारित करायचे हे याचं ध्येय आहे, धोरण आहे. मग शाळेमध्ये येणाऱ्या अनेकविध अडचणी सोडवण्याकरिता शालेय स्तरावर शाळेतील अनेकविध घटकांच्या समन्वयाने शालेय समिती जी आहे ती स्थापन करणं, त्यामार्फत अधिक प्रभावीपणे शाळेची विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत मिळणार असते. मग या घटकाला या शालेय समितीमध्ये आळीपाळीने ज्येष्ठता क्रमानुसार स्थान मिळणार आहे व त्यामधून शाळेच्या गुणवत्तेसाठी किंवा गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार असते. मग तिचं स्वरूप कसं आहे की प्रत्येक शाळेची एक शाळा समिती असेल तर ती शाळेच्या व्यवस्थापनाबद्दल शासनाला जबाबदार असेल. पहिलं आहे प्राथमिक शाळा, दुसरं कोणतीही उच्च माध्यमिक वर्ग असल्यास त्याचा माध्यमिक शाळा, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या ज्या काही कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यालयाचा भाग, अध्यापक विद्यालय यांच्यासाठी निरनिराळ्या शाळा समिती असतात. ब आहे एकापेक्षा अधिक शाळा चालविणाऱ्या कोणत्याही संस्थेसाठी किंवा ट्रस्टसाठी अशी संस्था किंवा ट्रस्ट चालवित असलेल्या सर्व शाळांसाठी किंवा समूहासाठी अशाच प्रत्येक शाळेच्या शाळा समिती व्यतिरिक्त एक समन्वयक समिती शाळा समितीच्या निरनिराळ्या कामांबाबतचे जे काही समितीचे निर्णय समन्वय समितीच्या अनुसमर्थनाच्या अधीन राहतील. म्हणजे कोणतीही शाळा चालवायची असेल तर ज्या काही ट्रस्ट आहे ते सर्व शाळांचे जे काही समूह आहे ते एक त्यांची समन्वय साधण्यासाठी त्यांचे जे निर्णय आहे ते एक संघ असायला हवे. मग त्याची रचना कशी आहे तर नियामक मंडळाचा अध्यक्ष किंवा त्याने नियुक्त केलेली जी काही व्यक्ती, नियामक किंवा नियामक मंडळाचे नामयुक्त केलेली 3 सदस्य मिळून होणारे व्यवस्थापक वर्गाचे 4 प्रतिनिधी, नियामक मंडळाचा अध्यक्ष किंवा त्याने नामयुक्त केलेली व्यक्ती ही समितीची सभापती असते. मग त्या शाळेच्या कायम शिक्षकांमधून वर्षाला आळीपाळीने ज्येष्ठता क्रमानुसार एक सदस्य आणि फक्त त्या शाळेच्या शिक्षकेतर कर्मचारी वर्गामधून वर्षाला सर्वांगाच्या ज्या काही सदस्य असते ते वर्षी काय असतात, एकाला ह्या वर्षी एकाला, दुसऱ्या वर्षी दुसऱ्याला, कनिष्ठ ज्येष्ठत्व अशी सर्वांगीण श्रेणी जी आहे ती प्रत्येक वर्षी त्या सदस्यांना काय होत असते, बदलत असते. सचिव मुख्याध्यापक शालेय समितीचा पदसिद्ध सचिव असेल तर तो समितीच्या सभेच्या कार्यवृत्तांची नोंद ठेवण्यास जबाबदार असेल. जे काय कार्य होत असेल शाळेसाठी त्या कार्यक्रमांची जी काय आहे नोंद ठेवण्यासाठी मुख्याध्यापक जो आहे सचिव मुख्याध्यापक जास्त गरजेचा असतो. मग व्यक्ती जे काय आहे 1 वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीला सगळं जे काय आहे बदलण्याचा हक्क राहील. त्याप्रमाणे नियामक जे काय मंडळ आहे त्यांच्या नामयुक्त केलेल्या व्यक्तींपैकी 1 किंवा जास्त व्यक्ती 1 वर्षानंतर बदलण्याचा हक्क त्याला आहे. मग शालेय समितीच्या प्रत्येक वर्षात 2 बैठकांमधील कालावधी 60 दिवसांपेक्षा जास्त राहणार नाही. ज्या काही 2 बैठकी आहेत त्यांचा कालावधी आहे तो 60 दिवसांपेक्षा जास्त नाही राहायला पाहिजे. त्यांच्या अटीवर जे आहे ते 6 बैठकी व्हायला हव्या. जर परवानगीशिवाय एखादा सदस्य लागोपाठ 3 बैठकांना गैरहजर राहिला तर त्याची नामनियुक्ती जी आहे ती रद्द केली जाईल. कशामधून? शालेय समितीमधून जी काही नामनियुक्ती आहे ती 3 मीटिंग म्हणजे बैठका आहेत त्यांना गैरहजर राहिला तर त्याला त्याचं नाव जे आहे तिथून रद्द केलं जाईल. पुढे आहे शालेय समितीचे कार्य. मग काय आहे कार्य? शाळेचे जे काय व्यवस्थापन, वित्त व्यवस्थेचे विनियम, हिशोब ठेवणं, रकमांची गुंतवणूक करून ठेवणं, अर्थसंकल्प तयार करणं, जो काय पैसे येत आहे आपल्याला समाजाकडून त्याचा काहीतरी संकल्प तयार करणं, मुख्याध्यापकांकडून अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं. म्हणजे काय की जे काही पेमेंट मुख्याध्यापकांनी बाकीच्या कर्मचाऱ्यांना काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. अध्यापनाचे नवीन पाठ्यक्रम चालू करणं, जे काही पाठ्यक्रम आहे अध्यापनामध्ये विविध धडे आहे घटक आहे ते चालू करणं. अनियमित व ही नियमावली त्यांच्या तरतुदींच्या अधीनतेने मुख्याध्यापकांकडून अन्य कर्मचाऱ्यांकडून कायम करणं. मुख्याध्यापकांकडून अन्य कर्मचाऱ्यांकडून नैमित्त जे असते रजेशिवाय इतर रजा मंजूर करणं. म्हणजे सपोज ज्या काय रजा आहे, रविवार सुट्टीच्या होळी सणाच्या दिवशीच्या जर सुट्ट्या आहे त्या सोडून इमर्जन्सी ज्या रजा आहे त्या रजा मंजूर करणं इत्यादी ज्या काय आहे ती शालेय समितीची कार्य आहे. पुढे आहे गुणवत्ता व्यवस्थापन, संकल्पना व शिक्षणातील उत्कृष्टता. मग इतकं सगळं बघितल्यानंतर जी काय गुणवत्ता आहे ती टिकवणं, गुणवत्ता वाढीसाठी काय प्रयत्न करायला हवे, त्याचे टप्पे काय काय आहे, त्याच्या गरज काय काय आहे ते आपण आता बघणार आहोत. मग शिक्षणातील सर्वंकष गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो TQM. हे काय आहे? सर्वच मानवी घटकांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केल्यास गुणवत्ता विकास होऊ
शकतो. मग काळाच्या ओघात शिक्षणाकडून अपेक्षा बदलत गेलेल्या दिसून येतात. मग गुरुकुल पद्धतीमध्ये चारित्र्य संवर्धनावर भर दिलेला असतो, तर युनेस्कोने शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान मिळवणे इतकेच नव्हे तर कौशल्यावर प्रभुत्व मिळवून समाजात स्वतःचे वेगळे अस्तित्व तयार करणं गरजेचं आहे. त्याला म्हटलेलं आहे गुणवत्ता व्यवस्थापन. म्हणजे काय की गुरुकुल पद्धतीमध्ये काय सांगितलं आहे की चारित्र्य संवर्धन जे आहे म्हणजे संस्कार जे आहेत त्याच्यावर भर दिला आहे. पण युनेस्कोने काय सांगितलं आहे की शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान मिळवणं नाही. म्हणजे पुस्तकी ज्ञान आहे एखाद्याला असतं बघा, एखादा विद्यार्थी असतो तो खूप पुस्तकी किडा असतो ना, त्याला फक्त बोर झालं की अभ्यास करणं, म्हणजे थोडा वेळ झाला की अभ्यास करणं, सारखा तो काय करत असतो पुस्तकी ज्ञान जे आहे ते प्राप्त करत असतो हां. परंतु त्याच्याकडे जे काय आहे बाकीचे कौशल्य आहे, सर्जनशील विकास जे आहे ते त्याच्यामध्ये नसतात. मग सर्जनशील विकास कौशल्य जे आहे त्या जे आपल्यात जे कौशल्य आहे ते त्याच्यावर प्रभुत्व मिळवून समाजात आपलं काहीतरी वेगळं अस्तित्व तयार करणं म्हणजे काय आहे, गुणवत्ता व्यवस्थापन आहे किंवा ज्ञान आहे. आता आपण बघतो यूट्यूब हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ठीक ना. मग आता घराघरामध्ये काय आहे, यूट्यूबर आपल्याला बघण्यास मिळतो. मग त्यामधून काय होतं, त्या यूट्यूबमधून शाळेत ज्या विद्यार्थ्यांना किंवा जे काही लोक आहे विद्यार्थी आहे त्यांना शाळेत त्यांची कला जी आहे कौशल्य जे आहे ते प्रस्थापित किंवा करता आले नसेल तर ते त्यांचे जे स्किल आहे ते यूट्यूबद्वारा ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. मग त्यातून काय होतं की त्यांचं कौशल्य आहे ते विकसित होतं आहे, ऑडियन्स त्यांना व्यवस्थित रिस्पॉन्स देतो आणि त्यांचं जे काय आहे ते एक वेगळं अस्तित्व निर्माण होतं आहे. कशाद्वारे, यूट्यूब थ्रू. ठीक, अशा प्रकारे ज्ञान म्हणजे काय आहे, केवळ पुस्तकी ज्ञान असणं गरजेचं नाही तर कौशल्यावर प्रभुत्व मिळवून समाजात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं म्हणजे काय आहे, ज्ञान आहे. मग शिक्षणातून मूलभूत मानवी गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व कौशल्यांचा विकास करणं सुद्धा गरजेचं आहे किंवा त्याचं शिक्षणाचं ध्येय जे आहे ते मानलं गेलेलं आहे. मग शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा केली जाते. यासाठी विविध योजना आखल्या जातात, परंतु विविध कारणामुळे त्यांना म्हणावे तितके यश मिळत नाही. म्हणूनच उपयुक्त नियोजन करणं गरजेचं आहे, त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. जे काही ध्येय आहे, गुणवत्ता आहे, त्याच्या विकासासाठी सामंजस्य हवे, एकत्र ध्येय असायला हवे. सगळ्यांचं ध्येय जे आहे ते एकच असायला हवं. एकत्र भेटून विचार विनिमय केला पाहिजे, समान कार्यक्रम आखले गेले पाहिजे, इत्यादी जे काय आहे ते सगळं कशामध्ये असायला हवं, त्या ध्येयांमध्ये असायला हवं. मग गुणवत्ता प्लस क्षमता इज इक्वल टू पूर्ण प्रभुत्व म्हणजेच गुणवत्तेचा विकास असे समीकरण मांडलेले गेलेले आहे. मग त्यामध्ये शिक्षक, व्यवस्थापक मंडळ, शिक्षक, ते इतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी जे काय आहे त्यांच्यामध्ये समन्वय हवा तरच गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन होईल व गुणवत्तेची प्रयत्नपूर्वक अंमलबजावणी सुद्धा करता येईल, तिचे मापन करता येते आणि ती फायद्याची सुद्धा ठरते केव्हा, जेव्हा सगळ्यामध्ये समन्वय साधता येईल. ठीक, तर पुढे आहे गुणवत्ता व्यवस्थापन, त्याची संकल्पना. मग डॉक्टर जोसेफ जुरॉन जो आहे त्यांनी गुणवत्ता व्यवस्थापनाचे प्रणेते म्हणून त्याला ओळखलं जातं. रिकामी जागा विचारली जाऊ शकते किंवा 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. ठीक, गुणवत्ता व्यवस्थापनाचे प्रणेते कोण, तर डॉक्टर जोसेफ जुरॉन. त्यांनी गुणवत्ता व्यवस्थापनात योजना, नियंत्रण आणि सुधारणा ही त्रिसूत्रे सांगितलेली आहे. गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे कमीत कमी खर्चात योग्य नियोजन करून उत्कृष्ट गुणवत्तेच्या आधारे जास्तीत जास्त ग्राहकांचा विश्वास संपादन करणं होय. म्हणजे गुणवत्ता स्पर्धात्मक होता कामा नये. गुणवत्ता ही अदृश्य स्वरूपात असते, तिच्यावर व्यक्तिनिष्ठतेचा परिणाम होत असला तरी काही प्रमाणात का होईना ती वस्तुनिष्ठही असते. म्हणजे काय की त्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स मिळाले मग मलाही मिळाले पाहिजे अशी स्पर्धात्मक होता कामा नये. जे काही तुम्ही नियोजन केलं आहे कमी खर्चात जास्तीत जास्त तुम्हाला जो काय आहे त्याचा फायदा मिळाला पाहिजे असं त्यामध्ये वस्तुनिष्ठता असायला हवी. मग त्याचे टप्पे काय काय आहे, ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन आपल्या उत्पादनाची रचना करणं, उत्पादन प्रक्रियेदरम्यानच्या ज्या काही विविध बाबी आहेत त्यांचं नियोजन करणं, उत्पादनासाठी आवश्यक कच्च्या मालाची व साधनांची योग्य जुळवाजुळव करणं, प्रत्यक्ष उत्पादन घेण्यास सुरुवात करणं, उत्पादन प्रक्रियेदरम्यान विविध टप्प्यांवर संबंधित तपासण्या करणं, उत्पादन विक्री व विक्री संबंधित सेवांची जे काय आहे पुरवठा करणं. मग उत्पादनाच्या गरजेनुसार गुणवत्ता व्यवस्थापनाची जे काय प्रक्रिया जी आहे ती बदलली जाऊ शकते. मग मात्र ग्राहकांस कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण उत्पादन देऊन त्यांचा विश्वास जो आहे तो संपादन करणं हा उद्देश सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. मग शिक्षणात विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांची व्यवस्था जी आहे ती करावी लागते. ठीक, मग त्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापनासाठी त्यांनी काही विशेष अशा बाबी दिलेल्या आहे, आवश्यक बाबी दिलेल्या आहे. तर त्या कोणत्या आपण बघूया.
पहिला आहे मानवी घटकांतील वैचारिक पारदर्शकता. म्हणजे जे काही मानवी घटक आहे त्यांचा जो काही विचार आहे तो पारदर्शक असायला हवा. ठीक ना. म्हणजे कसा की पारदर्शक म्हणजे त्याने दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे, म्हणजे फायद्याकडून आणि तोट्याकडून. मानवी घटकातील सहकार्य वृत्ती व एकाग्रतेने कार्य करण्याची वृत्ती. मानवामध्ये काय असायला हवं? सहकार्य वृत्ती, म्हणजे इतरांना मदत करणं आणि जे कार्य आपण करतोय ते एकाग्रतेने करणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं असं नाही की चालतं पालथं करायचं नाही. तुम्ही जे काही करताय ते व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. परस्पराविषयी आदराची भावना व शिस्त वृत्ती. जी काय स्वयंशिस्त आहे, परस्परांविषयी आदर करणं, आपण करीत आलेले जे काही काम आहे त्याचा अभिमान बाळगणं. तुम्ही जे काही काम करताय त्याचा अभिमान तुम्हाला असणं गरजेचं आहे. जर तुम्हालाच त्या कामाचा अभिमान नसेल तर इतर लोक तुमचा अभिमान करणार नाही आणि तुमच्या कामाची सुद्धा इज्जत करणार नाही. वैयक्तिक परिश्रमाबरोबर सांघिक परिश्रम करण्याची तयारी असायला हवं. मग जेवढा आपण स्वतःसाठी करतो, स्वतःसाठी जेवढा आपण परिश्रम करतो तेवढंच इतरांसोबत म्हणजे सांघिक म्हणजे काय, गटामध्ये परिश्रम करण्याची तयारी आपली असायला हवी. प्रेरित प्रक्रियांची योग्य अंमलबजावणी करणं, आपल्या कार्यात लोकसहभागाला महत्त्व देणं. ठीक. पुढे आहे गुणवत्ता व्यवस्थापनाचे फायदे. मग काय आहे? संघटनेतील प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःच्या संघटनेने केलेले कामाचे समाधान मिळणं, संघटनाशी संबंधित प्रत्येकाची प्रगती होते, त्याच्यामध्ये आपल्या कार्याशी संबंधित शिस्तबद्धता येत असते. संघटनाच्या व्यवस्थापनाची प्रतिमा संबंधित क्षेत्रात, समाजात, देशात उंचावली जात असते. गुणवत्तेत सातत्याने वाढ होत राहते. उत्तमतेकडे आलेख म्हणजे जो आहे तो उंचवत राहतो. उत्पादना संबंधित नवनवीन शोधांना प्रोत्साहन दिलं जातं, त्यासाठी प्रयत्न केले जातात. संघटनाच्या व्यवस्थापनात गुणवत्तेविषयी जागरूकता निर्माण करणं. ठीक. पुढे आहे गुणवत्ता व्यवस्थापन शिक्षणातील उत्कृष्टता. मग इतरांपेक्षा अधिक काळजी घेणं म्हणजे सुजाणता, दुसऱ्यापेक्षा अधिक जोखीम घेणं म्हणजे सुरक्षिततेचा विचार, इतरांच्या स्वप्नापेक्षा वेगळा विचार करणं म्हणजे व्यावहारिकता आणि दुसऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळा विचार करणं म्हणजे शक्यता. या सर्वांचा परिणाम म्हणजे उत्तमता, उत्कृष्टता होय. किती छान डेफिनेशन दिली बघा त्यांनी. म्हणजे काय की इतरांपेक्षा अधिक काळजी म्हणजे जेव्हा आपण इतरांची काळजी स्वतःची काळजी जेव्हा इतरांपेक्षा घेतो, दुसऱ्यापेक्षा अधिक जोखीमता किंवा सुरक्षिततेचा विचार करतो, इतरांच्या स्वप्नापेक्षा आपण काहीतरी वेगळा विचार करतो. म्हणजे काय की एखाद्याला सपोज एखादा म्हणत असेल मला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, टीचर बनायचं आहे, एटसेट्रा वगैरे. पण एखादा म्हणत असेल मला स्पेस रिसर्च सेंटरमध्ये जायचं आहे किंवा जे काय आहे ते बनायचं आहे, तर आपण म्हणतो हे काही पण का, तू काय जाऊ शकतो की तिकडे, ते किती मोठं असतं, त्याला किती स्टडी लागतो, आपण इत्यादी त्याला बोलत असतो. पण त्यांच्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळा विचार करताय ना, ते म्हणजे व्यावहारिकता. आणि दुसऱ्यांच्या अपेक्षा ज्या असतात त्या अपेक्षांपेक्षा आपला जो विचार आहे तो वेगळा असणं म्हणजे याची जी काही शक्यता आहे त्याचा सर्वांचा परिणाम म्हणजे काय आहे? उत्तमता, उत्कृष्टता. म्हणजेच ते काय आहे? उत्कृष्टता म्हणता येईल. ठीक. मग त्यांनी इंग्लिशमध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे. एक्सलन्स इज द रिझल्ट ऑफ केअरिंग मोर दॅन अदर्स, थिंक इज वाईज, रायझिंग मोर दॅन थिंक इज सेफ, ड्रीमिंग मोर दॅन अदर्स थिंक इज प्रॅक्टिकल अँड एक्सपर्टिंग मोर दॅन अदर थिंक इज पॉसिबल. खूप छान डेफिनेशन आहे. तर तुम्ही ती 2 मार्क्स किंवा 1 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. मग शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी गुणवत्ता व्यवस्थापन प्रक्रियेतील टप्पे तसेच गुणवत्ता व्यवस्थापनासाठी जी काय आवश्यकता आहे त्यांना त्या आवश्यक असलेल्या बाबींचा वापर केल्यास त्याचं जे काय आहे निश्चितता जी आहे ती परिणामकारक ठरू शकते. मग विद्यार्थी हा मुख्य ग्राहक ही संकल्पना. मग काय आहे की व्यवस्थापनात ग्राहक या संकल्पनेचा विचार मांडण्यात आला आहे. शिक्षणात विद्यार्थी हा प्रमुख ग्राहक असतो. 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं रिकामे जागेसाठी. त्याचे हित पाहणं, त्याच्या प्रगतीसाठी शिक्षणाच्या सर्व घटकांची रचना करणं, प्रयत्न करणं गरजेचं आहे. विद्यार्थी हा ग्राहक आहे. त्याच्या शाळेकडून काही अपेक्षा आहेत. प्राथमिक शिक्षण हे पायाभूत किंवा मूलभूत शिक्षण आहे. हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असायला हवं. व्यवहारामध्ये ग्राहकाचे हित जपणं, ग्राहकाचे समाधान करणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ग्राहक संरक्षण कायदाही संमत झालेला आहे. मग आजची जी काय परिस्थिती आहे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाज हे सर्व ग्राहक संकल्पनेमध्ये येत असतात. मग कारण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केल्यास सर्व सुशिक्षित व्यक्तींना रोजगार अथवा नोकरीची संधी मिळवून शिक्षणातून मिळतेच असं नाही. त्यामुळे शिक्षणातून ही गरज जी आहे ती पूर्ण होत
नाही. त्यासाठी अधिक गुणवत्ता प्राप्तीसाठी अधिक कष्ट करावे लागतात. ज्ञानासह कौशल्य प्राप्तीसुद्धा गरजेचे आहे. तुम्ही कितीही हुशार असेल, तुमच्याकडे कितीही डिग्री असेल, पण तुमच्याकडं काय असेल, पैसाच मिळत नाही किंवा नोकरीची संधीच तुम्हाला उपलब्ध होत नाही, तर तुमच्या शिक्षणाचा किंवा मग डिग्रीचा उपयोग आहे का? नाही. मग त्यासोबत तुमच्याकडे जर काहीतरी कौशल्य असेल, काहीतरी सर्जनशील विकास तुमच्याकडे असेल, तर तुम्ही त्यातून तुमचं जे काय आहे ती कष्ट करण्याची गरज ती तुम्हाला बनलेली आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचा जो काय आहे शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा असतो. ठीक. मग ज्ञान प्लस कौशल्य अधिक मूल्य इज इक्वल टू गुणवत्ता या माध्यमातून त्यांना आपल्या क्षेत्रातील प्रभुत्व पातळी गाठवायची असेल. मग शिक्षणातील ग्राहक कोण आहे? विद्यार्थी सेवा, विद्यार्थी मुख्य ग्राहक, पालक प्रथम बाह्य ग्राहक, समाज व शासन द्वितीय बाह्य ग्राहक, शिक्षण शाळा अंतर्गत बाह्य ग्राहक, असे 5 प्रकारचे ग्राहक त्यांनी दिलेले आहेत. तर त्यांचं जे काय आहे संपूर्ण गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन या संकल्पनेमुळे शालेय व्यवस्थापनातील सर्व घटकांची जबाबदारी जी आहे ती समजेल. या घटकांना विद्यार्थी विकासामध्ये महत्त्व कळून येईल. संपूर्ण गुणवत्तामध्ये व्यवस्थापन TQM विचार हा यशस्वी झाला तरच शाळेचे जे काही व्यवस्थापन आहे ते सर्वच घटकांवर अनुकूल परिणाम करतील. ठीक. तर अशा प्रकारे हा होता गुणवत्ता व्यवस्थापनाची उत्कृष्टता. तर पुढे आहे वेळेचे व्यवस्थापन, वेळापत्रक, प्रकार व फायदे. तर काय आहे ते बघूया. मग आपल्याला माहिती की मानवी जीवनात वेळेला फार महत्त्व असते. शैक्षणिक बाबतीत वेळ अमूल्य आहे, म्हणूनच टाईम इज मनी असं म्हटलं जातं. पण बदलत्या काळानुसार त्यात सुधारणा करून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि असं म्हणता येईल की टाईम इज मोर दॅन मनी, म्हणजे आपली जी काय वेळ आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कशापेक्षा? पैशांपेक्षा. जेव्हा तुमची वेळ जर गेली तर ती तुमच्या म्हणजे परत येणार नाही. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला आधीही एकदा दिलेलं आहे. मग प्रत्येक व्यक्ती दैनंदिन जीवनात वेळेचे नियोजन करत असतो, त्याप्रमाणे अंमलबजावणी करत असतो, म्हणून त्या यशस्वी होत असतात. म्हणून प्रत्येकाने वेळेचं नियोजन आणि व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. वेळेचे जे काही नियोजन आहे, व्यवस्थापन म्हणजे आपणास कोणकोणती कामे करावी लागणार आहेत, यासाठी आपणाकडे किती वेळ आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की वेळेमध्ये दोहोंमध्ये जे काही कामाच्या अग्रक्रमाने समन्वय साधणे व वेळेची विभागणी करणं होय. मग शाळेय वेळापत्रक, शाळेचे जे काय वेळापत्रक म्हणजे शाळेचे घड्याळ होय. कारण घड्याळाकडे पाहिले असता त्यात किती वाजले हे ताबडतोब समजते. त्याप्रमाणे शालेय वेळापत्राकडे पाहिले असता त्यावरून कोणता शिक्षक कोणत्या वर्गावर कोणत्या विषय शिकवणार आहेत हे समजते. यावरून असं म्हटलं जातं की शिक्षक, अभ्यासक्रम व वर्ग या तिन्हींचा परस्पराशी मेळ घालून तयार केलेली जी काही व्यवस्था आहे, दाखवणारे जे काही पत्रक आहे म्हणजे काय आहे? वेळापत्रक आहे. मग वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या वेळी कोणता शिक्षक कोणत्या विषयाचे अध्यापन करणार आहेत हे समजले जातं आणि त्यानुसार त्यांची पुस्तके वह्या पुस्तके आपण घेऊन जातो. आपल्या वेळेस पण होतं बघा की टाईम टेबल असायचं. मग आज गणित, भूमिती, सायन्स, मराठी असे लेक्चर असायचे. मग आज कोणता लेक्चर होणार नाही, हिंदी नाही होणार, इतिहास नाही होणार. मग आपण काय करायचो? त्याची नोटबुक आणि पुस्तक घरी ठेवून यायचो, म्हणजे आपला जो बोजा असायचा पाठीवरचा तो कमी व्हायचा. मग त्यामुळं काय व्हायचं की विद्यार्थ्यांना वेळापत्रकाची सवय लागली जायची, म्हणजे आपण तशाच प्रकारे काम करायचो. मग दरवेळेस आपण वीकेंडला म्हणजे रविवारी काय करायचो? आपली बॅग पूर्णपणे साफ करायचो. काय काय आपण गबाळ नेलं होतं किंवा काय काय आपण शाळेत केलेलं असतं. कधी कधी ते पेन्सिल साळून ते आपण बॉटलच्या साईडच्या कप्प्यात टाकलेलं असतं किंवा कधी चॉकलेट खाल्लेलं असतं त्याचं रॅपर आपण बॉटलच्या साईडच्या कप्प्यात टाकलेलं असतं. अशा प्रकारे आपण काय करत असतो? आपलं वेळेचं व्यवस्थापन करत असतो ना, की ह्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे, त्या दिवशी आपल्याला ते करायचे. मग वेळापत्रकाच्या व्याख्या पुढे दिलेल्या आहे. स्टेड एच जी म्हणताय शाळेय वेळापत्रक हा एक असा आकृतिबंध आहे की ज्याद्वारे त्या शाळेचे संपूर्ण कामकाज पाडले जाते. वेळापत्रक हे असे साधन आहे की ज्याच्या सहाय्याने शाळेचे संपूर्ण कामकाज जे आहे ते पार पाडता येते. मग शालेय वेळापत्रक हा शाळेचा आरसा आहे ज्यामधून त्या शाळेच्या संपूर्ण शैक्षणिक योजनांची प्रतिबद्धता दिसून येते. मग शिक्षक, अभ्यासक्रम व वर्ग तुकडी या तिन्हींचा परस्परांशी मेळ घालून तयार केलेली जी काही व्यवस्था आहे तिला म्हणायचे वेळापत्रक. तुम्हाला जी इझी वाटेल ते डेफिनेशन तुम्ही यूज करू शकता. त्यापेक्षा सगळ्यात सोपी आहे की वेळेचा समन्वय साधणं, वेळेचं नियोजन करणं म्हणजे काय आहे? वेळापत्रक. मग शाळेचे किंवा शालेय वेळापत्रकाचे प्रकार कोणते कोणते आहे तर ते आपण
बघूया. मग शाळेय वेळापत्रक जे आहे शाळेतील विविध कार्यक्रमांच्या आधारे वेळापत्रक तयार केलेली गेलेली असतात. मग धोका वेळापत्रकाचा आधार म्हणजे फक्त अध्यापन कार्यक्रम नसून त्याची जी काही विभागणी आहे त्यांचा विविध पैलू जे असतात त्यांच्या आधारे ते तयार केलेले असतात. मग पहिलं आहे शिक्षक वेळापत्रक. मग प्रत्येक शिक्षकाला शाळेत अनेक विषय शिकवावे लागतात, वेगवेगळ्या वर्गावर शिकवावे लागतात. मग त्यासाठी प्रत्येक शिक्षकाच्या जवळ जे काही स्वतःचे विषय, वर्ग व तासिका याचे वेळापत्रक असणं गरजेचं आहे. तेव्हाच त्याला कळतं की कोणत्या वर्गावर आपल्याला कधी जायचं आहे, कोणत्या वर्गावर आपल्याला कोणता विषय शिकवायचा आहे आणि त्याचं तो प्रिपरेशनसुद्धा आधी करून येऊ शकतो. हे वेळापत्रक फक्त शिक्षकांसाठी वैयक्तिकरित्या असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. पुढे आहे वर्गाचे वेळापत्रक. प्रत्येक वर्गासाठी आणि तुकडीसाठी तयार केलेले वेळापत्रक म्हणजे वर्गाचे वेळापत्रक होय. मग विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक अधिक महत्त्वाचे असते. या वेळापत्रकावरून कोणता तास कोणत्या शिक्षकाचा आहे हे समजतं. वर्गाचे वेळापत्रक हे त्या वर्गात लावलेलं असतं. आपण पण बघायचं बघा, आपल्या मग चार्ट आपल्याला द्यायचे टीचर ना, मग एक जण मंत्रिमंडळ जे आहे त्यांचा चार्ट बनवून आणायचं, एक जण वेळापत्रकाचा चार्ट बनवून आणायचं. अशा प्रकारे वेळापत्रक जे आहे ते आपल्या क्लासमध्ये लावलेलं असायला हवं आणि ते प्रत्येक विद्यार्थ्यांकडे सुद्धा असायला हवं की जेणेकरून घरी जाऊन त्याला बघता येईल की उद्या कोणते सरांचं लेक्चर आहे, कोणती तासिका आहे. अशा प्रकारे पुढे आहे सर्वसाधारण वेळापत्रक. ज्या वेळापत्रकात शिक्षक, विषय, तुकडी, तासिकेचा क्रम, तासिकेचा कालावधी, छोट्या सुट्ट्या, मोठ्या सुट्ट्या इत्यादींची नोंद केलेली असते ती सर्वसाधारण वेळापत्रक असतं. मग एकूण शाळेचे व्यवस्थापन आणि प्रशासन आणि नियंत्रण या दृष्टीने हे वेळापत्रक फार महत्त्वाचं असतं. आपलं प्रिन्सिपलचं कॅबिनमध्ये जर कोणी गेलेलं असेल तर त्याच्या टेबलवर मोठा टेबल असतो आणि त्याच्यात ती वेळापत्रक लावलेलं असतं. त्या टेबलच्या खाली काच असते. मग सब्जेक्ट प्लस ते जे काही शिक्षक आहे जवळपास 20-22 शिक्षकांचं पूर्ण नियोजन त्यामध्ये केलेलं असतं. खूप जास्त हार्ड वर्किंग काम आहे वेळापत्रक लावणं. जवळपास 5, 6, 8, 10 दिवस आरामशीर निघून जातात की त्याच्यामध्ये पूर्ण सुट्ट्यांचं नियोजन करावं लागतं. प्रत्येक टीचरला ज्या काही विकेंडच्या तासिका आहे, सपोज 30 तास आहे विकेंडला, तर तेवढे मिळालेच पाहिजे, कोणाला कमी जास्त होता नाही. ठीक अशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन करायला गेलेलं असतं. पुढे आहे रिकाम्या तासाचे वेळापत्रक. मग एखादे शिक्षक रजेवर असतात. रजेवर असणाऱ्या शिक्षकांच्या तासिका इतर उपस्थित असणाऱ्या शिक्षकांना देण्यासाठी त्या दिवशी अशा तासांचे वेळापत्रक केलं गेलेलं असतं. त्यांना म्हणायचं रिकाम्या तासांचे वेळापत्रक. मग आपल्याला खूप आनंद व्हायचा बघा. तुम्हाला होतं म्हणजे मला नाही माहिती तुमच्या वेळेस होतं की नाही. सपोज आपला जो विषय आहे न आवडता विषय, सपोज माझा न आवडता विषय आहे इतिहास. मग इतिहासाचे सर जेव्हा आलेले नसायचे तेव्हा काय व्हायचं, आपल्याला खूप जास्त आनंद व्हायचा ना की चला आज सर नाही आलेले, म्हणजे काय दुसरेच टीचर येतील ते आले की मग आपल्याला गप्पा गोष्टी सांगायला लावतील किंवा मग आपल्या आवडतीचे काम करायला लावतील किंवा मग बाहेर घेऊन जातील, काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटी ते करत असतात. मग शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या दोघांमध्ये ते काय आहे ते जे वेळापत्रक आहे ते म्हणजे वेळेचा अधिक ताण विद्यार्थ्यांवर पडणार नाही, लेक्चरचा ताण पडणार नाही, शिक्षकांवरही पडणार नाही, अशा प्रकारे त्याची व्यवस्था केलेली असते. पुढे आहे क्रीडा वेळापत्रक. मग शारीरिक शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे क्रीडा वेळापत्रक खेळ होय. मग खेळाच्या पावसाळी, हिवाळी स्पर्धा, खेळाचे साहित्य, अनेक विधी गोष्टींचे नियोजन यामध्ये केलेले असते. मग या वेळापत्रकामुळे शारीरिक शिक्षणाच्या तासाला कोणता खेळ घ्यायचा आहे हे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांना समजते. पुढे आहे अभ्यासपूरक कार्यक्रमाचे वेळापत्रक. दैनंदिन अध्यापनाशिवाय इतर काही तासिका व दिवस शिल्लक राहतात. यावेळी विविध स्पर्धा, सहली, स्नेहसंमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रम राबवणे जे नियम केलेले असतात त्याला म्हणायचं अभ्यासपूरक कार्यक्रमांसाठी वेळापत्रक. म्हणजे आधी तुम्हाला सांगितलं की विविध स्पर्धा असतात, सहली असतात, डान्स असतात, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात, त्यासाठी अभ्यासपूरक कार्यक्रमांचे नियोजन किंवा वेळापत्रक करणं सुद्धा गरजेचं आहे. पुढे हे खास विषयांचे वेळापत्रक. मग शाळेत अनेक विषयांची परीक्षांची तयारी करून घेतली जाते, विविध उपक्रम राबवले जातात. शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला, इंग्रजी, हिंदी इत्यादी जे काही परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी त्यांचं स्वतंत्र वेळापत्रक असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या परीक्षा घेणं म्हणजे खास वेळापत्रक होय किंवा खास गुण होय. पुढे आहे वेळापत्रकाचे फायदे. आता एवढं सगळं झाल्यानंतर नेमके त्याचे फायदे तरी काय होणार. ठीक आहे, ह्यानी केलं ते त्यांनी केलं, पण याचे फायदे नेमके काय तर ते आपण बघूया. वेळापत्रक हे एक असे साधन आहे की ज्यामुळे शालेय कामकाज अधिक नियोजनपूर्ण केलं जातं किंवा आणि परिणामकारक होतं. मग शालेय वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना योग्य आणि अनेकविध शैक्षणिक अनुभूती देता येतात.
वेळापत्रकामुळे अध्यापन प्रक्रियेला एक निश्चित दिशा प्राप्त होते. त्यामुळे शिक्षकांची कार्यक्षमता वाढून वेळेची बचत होते. शालेय वेळापत्रकामुळे अध्यापन प्रक्रिया जी आहे ती एक निश्चित दिशा प्राप्त होते. त्यामुळे शिक्षकांची कार्यक्षमता वाढून वेळेची बचत होते. शाळेचे कामकाज वेळेवर आणि पद्धतशीर चालवण्यासाठी शालेय वेळापत्रक गरजेचं आहे. मग ते त्याचे फायदे काय काय आहे, तर शालेय वेळापत्रकामुळे शाळेचे कामकाज व्यवस्थितरित्या चालविता येते. शालेय वेळापत्रकामुळे अध्यापनाला निश्चित दिशा प्राप्त होते. शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, पालक यांना चांगल्या सवयी लागतात. सर्वांची वेळेची बचत होते. या वेळापत्रकाच्या माध्यमातून सर्व मानवी घटकांना शिस्त लावता येते. सर्वांची वेळ जे आहे ते वेळेचे महत्त्व त्यांना समजतं. वेळापत्रक समोर असल्याने विद्यार्थ्यांची जो तो विषय आहे ती शिकण्याची मानसिक तयारी होते व त्यामुळे अध्यापन प्रक्रिया परिणामकारक होते. मग सपोज एखाद्याला मॅथ्स सब्जेक्ट आवडत नसेल तर 40 मिनटं या सरांना कसं झेलायचं किंवा मॅथ्स सब्जेक्ट कसा झेलायचा, तो जर पुढे असतो हा सब्जेक्टचा किंवा ही तासिका संपली, पुढचा मॅथ्सचा जर तासिका असेल तर विद्यार्थी काय करतात, आधीच स्टेबल होऊन बसतात ना. मग पूर्वतयारी, मानसिक मेंटॅलिटी जी आहे ती बनवून ठेवतात की नाही, कसं ना करून का आपल्याला पास होण्यासाठी किंवा मग परीक्षा द्यायची आहे म्हटल्यावर मॅथ्सचा तास करणं गरजेचं आहे. ठीक. मग वेळापत्रकाच्यामुळं काय होतं, सर्व विषयांना समान न्याय मिळू शकतो. वेळापत्रकामुळे कामाची विभागणी लोकशाही पद्धतीने करता येते. अशा प्रकारे वेळापत्रकाचे फायदे आहे. इम्पॉर्टंट आहे, 2 किंवा 3 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपला दुसरा जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. मी लवकरात लवकर ट्राय करते की हा सगळे जे S1 to S8 पर्यंतचे चॅप्टर तुमच्यापर्यंत एक्झामच्या आधी पोहोचतील आणि नोट्ससुद्धा पोहोचतील. कारण त्यानंतर मला जे आहे ते सगळे जे पॉईंट्स आहे त्या पॉईंट्सचा जो काय आहे तो स्टडी करून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण व्यवस्थित एक्सप्लेनेशन, एक पॉईंटचं मुद्देसूद एक्सप्लेनेशन मी तुम्हाला करणार आहे फर्स्ट इयरसाठी पण आणि सेकंड इयरसाठी पण. त्यामुळे तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्या आजूबाजूला असलेले विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल्स कळू द्या, त्यांना सबस्क्राईब करायला लावा, शेअर करायला लावा. मराठी माध्यमाचे जे काही विद्यार्थी आहे DL एडवाले तर त्यांना ते सांगा. आणि आपलं हे संपल्यानंतर बऱ्यापैकी मी BEdकडे सुद्धा वळणार आहे. तर ते नियोजन अजून म्हणजे नियोजन बसलेलं नाही आहे व्यवस्थित. त्यामुळं आपण सध्या याकडेच लक्ष देऊया. तर पुढे त्यांनी स्वाध्याय दिले आहे, त्यामध्ये रिकाम्या जागा आहे, योग्य पर्याय निवडा आहे, जोड्या लावा आहे, चुकी बरोबर इत्यादी त्यांनी दिलेलं आहे. एका वाक्यात उत्तरे दिले आहे, लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. चॅप्टर 9 ते 8 मार्क्ससाठी वेटेज आहे. नेमकं या पुस्तकाचं वेटेज पण त्यांनी फ्रंट पेजवर दिलेलं नाही आहे, तरी पण मला वाटतं इम्पॉर्टंट आहे चॅप्टर. 9 किंवा 10 मार्क्ससाठी तरी इम्पॉर्टंट आहे. तिसरा जो चॅप्टर आहे तो वर्ग संस्कृतीची निर्मिती व नेतृत्व गुणांचा विकास जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. हे जे चॅप्टर आहे ते खूप जास्त मोठे आहे, त्यामुळे खूप जास्त टाईम पण होतोय, म्हणजे वेळ खूप जास्त लागतोय. आणि मला असं वाटते की पुढच्या चॅप्टरपासून ना मी फक्त जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ना तेच तुम्हाला शिकवावे. कारण जे चॅप्टर आहे ते जवळपास 3 ते 4 तासाचे व्हिडिओ जे आहे ते बनतात आणि ते एक्सपोर्ट करण्यासाठी ना मला जवळपास 8 ते 9 तास लागतात. त्यामुळे माझा वेळ जो आहे तो खूप जास्त वाया जातो. म्हणून मी तुम्हाला वेळ न वाया जाता 2 पार्टमध्ये डिवाईड करेल चॅप्टर, किंवा मग जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत विथ त्यांचं एक्सप्लेनेशन जसं आपण फर्स्ट इयरला बघितलं तसं करूया. ठीक. तर चॅनल आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी ट्राय तर करते की माझ्या बेस्ट तुम्हाला देण्याचा. ठीक आहे. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी.